श्राद्ध हे मुळामध्ये अशुभ नाही. श्राद्ध या शब्दामध्ये श्रद्धा असा मूळ शब्द आहे. शास्त्रांमध्ये साधारण 96 प्रकारची श्राद्ध सांगितली. ऋग्वेदामध्ये श्रद्धा सूक्त आहे. तर व्यक्ती गेल्यानंतर आता असं होतं की त्या शरीरातनं चैतन्य बाहेर पडलेलं असतं. तर संहितांमध्ये आपल्याला दहन आणि दफन दोन्हीचे उल्लेख सापडतात. एकूण 10 दिवसापर्यंत विषम श्राद्ध नावाचं श्राद्धही केलं जातं. हे आपण ते शव वाहून नेतो आणि मग खांदा बदलतात. तिथे एक पिंड देण्याची पद्धत आहे. तिसऱ्या दिवशी सावडण्याचा विधी होतो. त्याच्यामध्ये एक खूप सुंदर अर्थ भरलेला आहे खरं तर, की ही जागा मी वापरली आहे, पण नंतर येणाऱ्यासाठी पण ही जागा मी स्वच्छ करून जायचं आहे. ह्या जागेला पितृतीर्थ असं म्हणतात, की घटाकाशातून महाकाशात विलीन होणं. की दानामध्ये असं आहे की दानम संविभाग असं आपल्या शास्त्रात सांगितलंय की द सोल ऑफ द शमन एस्कॉर्ट्स द सोल ऑफ द डिसीज्ड. नमस्कार, सासे सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा विषयावर ज्याविषयी बरेच गैरसमज समाजामध्ये आहेत. तसेच या संकल्पनेविषयी आणि त्यामागील शास्त्राविषयी जाणून घेण्याचे कुतूहलही आहे, आणि तो विषय म्हणजे श्राद्ध. तर आज आपण जाणून घेऊया शास्त्रानुसार श्राद्धाचे नियम, ते कसे करावे, कधी करावे. आणि म्हणूनच या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आर्या जोशी. आर्या या ज्ञानप्रबोधिनी संस्थेमध्ये कार्यरत होत्या. त्यांनी MA आणि MPhil केलं आहे संस्कृत विषयामध्ये. त्यांनी भारतीय संस्कृती, हिंदू रीतिरिवाज यावर जवळजवळ 25 पेपर पब्लिश केले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्या यांनी श्राद्ध या विषयावर PhD केली आहे. वेलकम आर्या. नमस्कार. तुमच्या अभ्यासानुसार किंवा शास्त्रानुसार काय महत्त्व आहे श्राद्धाचं? आपण श्राद्ध असं म्हणतो. श्राद्ध हे मुळामध्ये अशुभ नाही, हे मला आवर्जून सांगायला आवडेल. श्राद्ध हे शुभ आहे. असं ऐकलं तर कदाचित आपल्या सगळ्या श्रोत्यांना धक्काही बसेल काही वेळेला, कारण श्राद्ध म्हटलं की काहीतरी अशुभ आहे किंवा त्याच्याबद्दल बोललंही जात नसेल पूर्वी आपल्याकडे, की गरुड पुराण घरात ठेवायचं नाही, महाभारत घरात आणायचं नाही, कारण काहीतरी त्याचे विपरीत परिणाम होतात. तर मी श्राद्धावर PhDच केली, त्यामुळे गरुड पुराण माझ्या घरात होतं, महाभारत माझ्या घरामध्ये होतं. तर सांगायचा मुद्दा असा की मुळामध्ये श्राद्ध या शब्दामध्ये श्रद्धा असा मूळ शब्द आहे. श्रद्धेने जे केलं जातं ते श्राद्ध. आता जे आपण श्रद्धेने करतो तिथे आपला भाव असतो, तिथे आपली आत्मीयता असते, आपण जोडलेले असतो त्या विषयाशी. आपण म्हणतो ना, या व्यक्तीवर माझी श्रद्धा आहे किंवा देवावर माझी श्रद्धा आहे, हे आपण खूप सहजच म्हणतो. मग जर देवावरची श्रद्धा, व्यक्तीवरची श्रद्धा ही जर आपण अशुभ मानत नसू, तर मग दिवंगत पूर्वजांचं केलेलं स्मरण हे अशुभ का मानावं? कारण ते श्रद्धेने केलेलं, जे आपले दिवंगत पूर्वज आहेत त्यांचं स्मरण किंवा त्यांची आठवण आहे. आणि ऋग्वेदामध्ये श्रद्धा सूक्त आहे. ऋग्वेद हा आपल्या संस्कृतीचा आद्य ग्रंथ मानला जातो. त्याच्यामध्ये श्रद्धा देवी आहे आणि तिला वंदन करून प्रार्थना केली की माझ्यामध्ये तुझा वास असावा, म्हणजे मी सश्रद्ध असावं. जी सत्य हाती देते ती श्रद्धा असं आपण म्हणतो. 7+10 अशी त्याची उत्पत्ती आहे. त्यामुळे जे सत्य आपल्या हाती मिळतं आहे त्या सत्याच्या आधारे, त्या श्रद्धेच्या आधारे माझ्या दिवंगत पूर्वजांचं मी केलेलं स्मरण करण्यास त्यांच्यामुळे माझ्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ आहे, आणि त्यामुळे श्राद्धाचं हे विशेष महत्त्व आहे. अच्छा. सो व्यक्ती गेल्यानंतर 13 दिवसांपर्यंत आपण कुठले विधी करतो आणि त्याचं काय महत्त्व आहे? मुळामध्ये आता आपण काळाच्या पुष्कळ पुढे आलेले आहोत, आणि हे सगळं आपण जेव्हा अभ्यासतो किंवा पाहतो तेव्हा आपल्याला अगदी ऋग्वेदापासून मागे जायला लागतं. मी जेव्हा PhD केली त्यावेळेला काय काय प्रयत्न केले माझ्या मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार हे आवर्जून सांगते, तर लक्षात येईल तो पट काय आहे. की आपल्याकडे ऋग्वेद इत्यादी, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे आहेत. त्याच्यानंतर वेदांग आहेत, 6 वेदांग आहेत, याला मिळून दशग्रंथ असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपल्याकडे उपनिषद जी आहेत ती आपल्याला माहिती असतात. तर कठोपनिषदामध्ये यमनचिकेता संवाद आहे, जिथे पहिल्यांदा मृत्यू आणि या सगळ्या संदर्भात एक सविस्तर चर्चा, तात्विक चर्चा ही आपल्याला केलेली दिसते.
तर हा पट पुढे येऊन मग गृह्यसूत्र आहेत किंवा धर्मसूत्र आहेत, यज्ञीय परंपरा आहेत वेगळ्या वेगळ्या, आपल्याला स्मृती माहिती असतात, मनुस्मृती ऐकून माहिती, आपल्याला पुराणं माहिती असतात. त्याच्यानंतर येतात ते निबंध ग्रंथ किंवा प्रकरण ग्रंथ, म्हणजे या सगळ्यांमधली माहिती एकत्र करून एक निबंधासारखे ग्रंथ मांडले जातात. आणि त्याच्यानंतर एक्सक्लुझिव्हली श्राद्ध या विषयावर मार्गदर्शन करणारेही अनेक ग्रंथ आहेत. म्हणजे श्राद्ध पारिजात, श्राद्ध कौस्तुभ असे अनेक ग्रंथ आहेत. आणि हा एवढा मोठा पट आपल्याला पाहायला लागतो जेव्हा आपण श्राद्धाचा अभ्यास करतो. आणि गरुड पुराण हे एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. गरुड पुराणामध्ये त्याचा पूर्वार्ध आहे, तो वेगळ्या वेगळ्या विषयांवर विवेचन करतो, ज्याच्यामध्ये तुमच्या केसांचं सौंदर्य कसं वाढवायचं, आपल्या बऱ्याचशा महिला श्रोत्या आहेत त्यामुळे हे अगदी की कसं छान राहा, कसं छान दिसा याच्याबद्दल, किंवा रत्नशास्त्र आहे गरुड पुराणात, हे अनेकदा माहिती नसतं. कारण गरुड पुराणाचा जो उत्तरार्ध आहे तो प्रेतकल्प म्हणून लिहिला गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळं खरं तर विवरण आपल्याला पहिल्यांदा सापडतं की व्यक्ती गेल्यापासून 13 दिवसापर्यंत काय होतं. आता याच्यामध्ये प्रांतानुसार आपल्याला भेद आढळतात. म्हणजे दहन जे होत होतं ते आपण मुख्यतः विद्युतदाहिनी आणि हे सगळं उपलब्ध नसल्यामुळे आपण लाकडाची चिता रचून त्याच्यावरती करायचो. तर व्यक्ती गेल्यानंतर आता असं होतं की त्या शरीरातनं चैतन्य बाहेर पडलेलं असतं, तिची योग्य ती व्यवस्था आपल्याला करायला लागते. तर संहितांमध्ये आपल्याला दहन आणि दफन दोन्हीचे उल्लेख सापडतात. त्याच्यानंतर दहन हे मुख्य आपल्याला दिसतं, कारण मग त्या शरीराची योग्य ती विल्हेवाट लावणं पेक्षा व्यवस्था लावणं आदरपूर्वक, आणि तो एक संस्कार मानला गेलेला आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने व्हावं, उगीच काहीतरी त्याची वाईट अवस्था दुरवस्था होऊ नये, तर त्यामुळे त्याचं दहन हे केलं जायचं. आणि दहन केल्यानंतर मग ती चिता गरम असायची, त्यामुळे ती चिता थंड होऊन बाकी सगळी माणसं त्या मनस्थितीमध्ये परत येईपर्यंत साधारण 3रा दिवस हा उजाडायचा. त्यामुळे मग 3ऱ्या दिवशी त्याला सावडण्याचा विधी म्हणतात. आजही अनेक समाजांमध्ये तो केला जातो. आणि मग सावडण्याचा विधी म्हणजे ते सगळं स्वच्छ करायचं, ती जागा, आणि मग अस्थी थोड्याशा त्या कोमट असतात, पण त्या राखेतनं त्या अस्थी थोड्याशा वेगळ्या काढायच्या आणि मग त्या अस्थींचं विसर्जन करायचं. त्या विधीमध्ये असं असतं की एकूण 10 दिवसापर्यंत विषमश्राद्ध नावाचं श्राद्धही केलं जातं. आता यात विषमश्राद्ध, आता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळे संदर्भ सापडतात. ते स्थलकाल सापेक्ष वेगळे वेगळे आहेत, काही आता लोप पावलेत, काही अजूनही वेगळ्या पद्धतीने चालू आहेत. तर श्राद्ध जेव्हा आपण करतो विशेषतः, तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर सिंधुताई सपकाळांवरचा चित्रपट पाहिला असेल, त्याच्यामध्ये एक अतिशय सूचक पण गंभीर प्रसंग आहे की त्या घरातनं त्यांना जेव्हा बाहेर काढलं जातं दुर्दैवानी, त्यावेळी ते एका स्मशानामध्ये येतात आणि तिथे ठेवलेले सातूचे पिंड त्या खातात, त्याच्यावर त्या गुजराण करतात. तर हे काय आहे, तर जिथे आपण ते शव वाहून नेतो आणि मग खांदा बदलतात, तिथे एक पिंड देण्याची पद्धत आहे. किंवा जिथे तुम्ही आता प्रत्यक्ष चिता रचलेली आहे तिथे एक पिंड देण्याची पद्धत आहे, याला सुद्धा श्राद्ध म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. हां, आणि हे सगळं त्या विधीमध्ये होतं. आता ग्रामीण भागात हे आहे, सातूचे पिंड केले जातात आणि बरेचदा त्या शवावरती पण त्याच्या वेगवेगळ्या अवयवांवरती सातूचे पिंड हे ठेवायची पद्धत आहे. कारण पूर्वी एक अनुस्तरणी नावाचा पशु नेला जायचा, म्हणजे बकरी शेरी असा, आणि त्याची चरबी काढून ती त्या शवावरती पसरली जायची. कारण त्यावेळी काही रॉकेल डिझेल असं काही नव्हतं, त्या पर्पज तो होता. हां, त्यामुळे स्निग्धता मिळावी आणि त्याचं ज्वलन लवकर व्हावं, त्यामुळे आता ते केलं जात नाही. मग त्याचं प्रतीक म्हणून ते सातूचे पिंड ठेवले जातात. तर हे सगळे पण त्या विधीचा भाग येतात. आणि अनेक ग्रंथकारांनी त्यालाही श्राद्ध, म्हणजे त्या चौथऱ्यावर ठेवलेले पिंड असतील किंवा दहनभूमीवर ठेवलेले पिंड असतील, यालाही श्राद्ध असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग हे सगळं आपण करतो. 3ऱ्या दिवशी सावडण्याचा विधी होतो. त्याच्यामध्ये एक खूप सुंदर अर्थ भरलेला आहे खरं तर, की ही जागा मी वापरली आहे, पण नंतर येणाऱ्यासाठी पण ही जागा मी स्वच्छ करून जायचं आहे. आणि सावडण्याच्या विधीमध्ये मग तिथे नैवेद्य दाखवला जातो. आणि त्याच्यामध्ये भावना अशी आहे की जी व्यक्ती गेलेली आहे तिला अनेक वर्ष त्या देहामध्ये राहायची सवय झालेली आहे. आणि मग आपल्याला, आपण देहात जेव्हा चैतन्य रूपाने असतो तेव्हा आपल्याला खायची प्यायची सवय असते, त्यामुळे मग ते त्याला देणं हा अतिश्राद्ध. पुन्हा बघा, श्रद्धा जिथे तिथे दिसतेच आहे आपल्याला ती, त्यामुळे ते श्राद्ध आहे. आणि मग हे सगळं तिथे केलं जातं 3ऱ्या दिवशी. आणि विषमश्राद्धामध्ये 3ऱ्या, 5व्या, 7व्या, 9व्या या दिवशी पण पिंडदान तिथे सांगितलेलं आहे, त्यांचं स्मरण सांगितलंय. त्यानंतर आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी करतो. त्याच्यामध्ये आपण दिवा लावतो.
दक्षिण दिशेकडे, कारण ती यमाची दिशा मानलेली आहे आणि मृत्यूवर यमाचं आधिपत्य आहे. तर त्यामुळे जो गेलेला आहे त्याला पुढची वाट दाखवण्यासाठी म्हणून आपण तो दिवा लावतो. आणि आपण भाताचा असा मुटका करतो, म्हणजे भात शिजवतो आणि त्याचा असं सहज उचलून जो आकार त्याला येईल तो भाताचा मुटका आणि पाणी असं आपण 10 दिवस ठेवतो. का तर त्याच्यामागेही कल्पना अशी आहे की ते जे चैतन्य आहे ते अजून आपल्या भोवतीच फिरत आहे. अतिशय हृदय आहे हे सगळं, कारण सवय नाही आहे ना आपल्याला, म्हणजे जी व्यक्ती गेलेली आहे तिला सवय नाही आहे आपल्या नातेवाईकांपासून दूर जाण्याची. आणि हे त्याला कळतंय का नाही माहिती नाही, पण हा आपला भाव आहे की तो आता आपल्यापासून दूर गेलाय, तो एकटा आहे, आपण सगळे एकत्र आहोत, तर आपण काहीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, म्हणून हे सगळे विधी केले जातात. त्याच्यानंतर मग 10वा जो महत्त्वाचा दिवस असतो, तर जेव्हा दहन विधी होतो तेव्हा आपल्याला एक दगड दिला जातो. अश्मन म्हणजे दगड संस्कृतमध्ये. तर अश्मा आणतात तो, आणि तो घराच्या बाहेर टांगलेला असतो, तो घरात आणत नाहीत. याचं कारण असं आहे की 10व्या दिवशी त्या अश्म्यावरती तिलांजली देण्याचा एक विधी होतो. जेव्हा आपण सगळेच जण तिथे जातो घाटावरती किंवा जिथे कुठे तो विधी होणार असेल, आणि ह्या जागेला पितृतीर्थ असं म्हणतात, त्याच्यातनं आपण पाणी सोडतो तिथे आणि मग त्यांचं स्मरण करतो. आणि ते काय आहे त्यामागची तत्वज्ञानातली कल्पना फार सुंदर आहे की घटाकाशातून महाकाशात विलीन होणं. घट म्हणजे तो कुंभ, तो जो घडा असतो. तर आता जो कोणी ते दहनाचे विधी युजली मुलगा करतो, आता प्रबोधिनीत आम्ही मुलींकडनंही ते सगळं करून घेतो. प्रबोधिनीचा विधी अर्थात वेगळा आहे थोडा दाहकर्माचा, पण पारंपरिक मध्ये जो विधी होतो त्याच्यामध्ये त्या घड्यामध्ये पाणी भरलेलं असतं, मातीचा घडा असतो तो, आणि त्याला छिद्र पाडलेलं असतं आणि त्या चितेभोवती असं उलट्या पद्धतीने फिरलं जातं. त्याचं व्यावहारिक कारण असं आहे की चिता वाऱ्यामुळे जर भडकली तर त्या आगीला अवरोध व्हावा, म्हणून खरं तर ते पाणी आपण फिरवतो. आणि म्हणजे काय की तो घडा पूर्ण मोकळा झाला म्हणजे त्या घड्यातलं चैतन्य निघून गेलं, हे प्रतीक आहे त्यातलं फार सुंदर. आणि मग तो घडा असा पाडायचा न बघता मागच्या मागे, आणि तो ज्या दगडावर पडेल तो दगड आपण अश्मा म्हणून घरी आपल्याला दिला जातो किंवा आपण घेऊन येतो. त्यामुळे दिवंगताचं प्रतीक म्हणून त्या अश्म्यावर तिलांजली आहे, कारण आता व्यक्ती तुमच्या समोर नाहीये. पूर्वी फोटो नव्हते, काही नव्हतं, तर त्यामुळे मग तो अश्मा आणला जातो, त्याच्यावर आपण तिलांजली देतो. 10व्या दिवशी एक काकस्पर्श नावाचा अतिशय सुंदर विधी होतो. ग्रंथामध्ये त्याच्याबद्दल फारसं काही आढळत नाही, म्हणजे खरं तर मला तरी नक्कीच ते सापडलं नाही. कावळ्याला पिंड द्यावा असा संदर्भ आहे, पण म्हणून तो 10व्या दिवशी द्यावा अशा प्रकारचा संदर्भ मला तरी कुठे सापडलेला नाही अजून तरी. हे खूप प्रचलित आहे म्हणजे. हो, आणि त्याचं काय महत्व की त्या पिंडीला कावळ्याने शिरलंच पाहिजे अगदी. तर मुळामध्ये काय आहे की आपलं शरीर हे अन्नमय आहे, आपण अन्नापासून तयार होतो आणि त्यामुळे तो भाताचा पिंड हा अन्नमयच पिंड असतो. एक लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये थोडं कसं आहे की हे अनुभव प्रमाण आहे माझा, पण तुम्ही विज्ञानाच्या दृष्टीने जर हे तपासलं तर हे तुम्ही सिद्ध नाही करू शकत की हे म्हणूनच झालेलं आहे. याच्यामध्ये एक छान किस्सा मला आठवतोय की माझं PhDचं काम चालू होतं तेव्हा मी 2 ऑर्निथॉलॉजिस्टशी बोलले होते, पक्षी तज्ज्ञांशी, की खरंच असं काही असतं का. तर त्यांनी मला एक आणखीन वेगळी माहिती सांगितली होती की आपल्याला सगळेच कावळे सारखे दिसतात, म्हणजे अर्थात आपल्याला कावळा हा कावळा वाटतो, पण त्याच्यामध्ये एक थोडा मोठ्या आकाराचा कावळा असतो. ग्रंथामध्ये त्याला कृष्ण कावळा असं म्हणतात, आणि आयडियली त्या कावळ्यानी जर पिंडाला स्पर्श केला तर तो काकस्पर्श झाला. अच्छा, अशाही धारणा आपल्याला दिसतात याच्यामध्ये. पण आता तसं होत नाही, कारण आपल्याला काही ते कळत नाही. तर तो कावळा कशासाठी की त्याच्या डोळ्यामधली जी रचना आहे निसर्गतः ती अशी आहे की त्याच्या डोळ्याला जे दिसतं ते सर्वसामान्य माणसाच्या डोळ्याला दिसू शकत नाही. अशा काहीतरी एक अतिंद्रिय शक्ती आपल्या अवतीभोवती वास करत असतात की ज्या त्याला दिसतात, आणि मग त्याला एक धारणा जोडली गेली की कावळ्याला तो जीवात्मा दिसतोय, आणि मग तो मध्ये त्याला थांबवतोय. आता ह्याचं जर मानसिक कारण थोडासा विचार जर केला, मी काही सिनियर सायकोलॉजिस्टशी पण ह्याविषयी बोलले होते, तर आता आपण खूप सहज आपल्या मनातल्या भावना एकमेकांना सांगू शकतो की मला हे करावंसं वाटते, किंवा करून अनेकदा मोकळेही होतो आपण. पण ज्या काळामध्ये या सगळ्या प्रथा सुरू झाल्या त्या काळामध्ये इतकी सहजता नव्हती. बऱ्यापैकी महिलांना बंधनं होती, एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सगळ्या गोष्टी मला माझ्या मनासारख्या करता येतील असं नाही. मग माझ्या जर इच्छा दाबल्या गेल्या तर त्या व्यक्त करण्याची संधी कुठली, तर ती आहे, आणि याचा संबंध मानसिकतेशीही आहे.
की मग सगळ्यांनी तिथे उभं राहायचं, आपल्या आपल्या इच्छा. यामुळे काय होतं की गेलेल्या व्यक्तीशी आपलं असलेलं नातं हे उघडपणे समोर येतं आणि ती आत्मीयता व्यक्त करण्याची संधी असते. त्यामुळे मग तो काकस्पर्शाचा विधी हा होतो आणि पिंडाला कावळा नाही शिवला तर मग दर्भाचा कावळा लावला जातो. अशा प्रकारचा तो विधी आहे. या विषयावर अर्थात बोलण्यासारखं खूप आहे, पण 10व्या दिवशी अजून एक श्राद्ध केलं जातं ज्याला नग्न प्रच्छादन श्राद्ध असं म्हणतात. मग आपण व्यक्ती गेल्यापासून रोज जे पिंड देत असतो त्याच्यातनं त्याचा एक एक अवयव तयार होत असतो अशी कल्पना आहे. आणि पण तो नग्न आहे म्हणजे तो तसाच फिरतोय. मग नग्न प्रच्छादन म्हणजे त्याला आच्छादन काहीतरी तुम्हाला द्यायचंय म्हणून ते श्राद्ध केलं जातं. आणि आपल्यामध्ये दानं सांगितलेली आहेत. म्हणजे माझा PhDचा मुख्य फोकस हा त्या दानांवरतीच आहे खरं तर, पण त्यानिमित्ताने अर्थातच श्राद्ध अभ्यासलं गेलं. तर ही दानं काय आहेत तर मी तुम्हाला सांगितलं की सहज लक्षात येईल की त्याच्यामध्ये छत्री आहे, चपला आहेत, कपडे आहेत, सोन्याच्या वस्तू आहेत. जर समजा एखादी सवाष्ण स्त्री गेली असली तर सगळे सौभाग्यालंकार देणं आहे, अगदी पलंग देणं आहे. हे सगळं ह्याच्यामध्ये होतं की व्यक्तीला जे जे जगत असताना लागतं ते सगळं त्या पुरोहिताला दान द्यायचंय, कारण त्या पुरोहिताच्या माध्यमातनं ते जे चैतन्य आहे ते हे स्वीकारतंय अशी त्याच्या मागे धारणा आहे. तर 11व्या दिवशी काय केलं जातं म्हणजे ही 10 दिवसापर्यंतचे हे विधी आणि ही दानं हे मी अगदी ढोबळमानाने सांगते. 11व्या दिवशी आपल्याकडे एकोद्दिष्ट श्राद्ध म्हणून केलं जातं. म्हणजे जी दिवंगत व्यक्ती आहे त्या व्यक्तीला उद्देशून, एकाला उद्देशून ते श्राद्ध केलं जातं. त्या दिवशी वृषोत्सर्ग नावाचा एक विधी केला जातो म्हणजे वळू सोडला जातो. तुम्हाला लक्षात येईल की गावामध्ये गाई बैल असे सहज फिरत असतात. तर एक धष्टपुष्ट बैल त्याच्या शेपटीला धरून संकल्प करायचा की मी असं ह्याच्या स्मरणार्थ हा सोडतोय. आणि पूर्वी गाय बैल हीच संपत्ती होती हो लोकांकडे, तर त्यामुळे तेच द्यायचं. आणि चांगला असा कसा तरी मरतुकडा बैल वगैरे नाही द्यायचा की ज्याचा मला उपयोग नाहीये. त्याचा हेतू असा आहे की गायी अशा फिरत असतात मायरानांवरती, तर हा वळू जेव्हा सोडला जातो तेव्हा त्या गायींशी त्याचा संबंध येऊन पुढे चांगली प्रजा निर्माण होते, कारण मुळात आपली कृषी संस्कृती आहे. तर त्यामुळे मग 11व्या दिवशी तो वृषोत्सर्ग हा विधी एकोद्दिष्ट श्राद्ध होतं. 12व्या दिवशी सपिंडीकरण नावाचा विधी होतो ज्याच्यामध्ये जी गेलेली व्यक्ती आहे ती आणि तिच्या आधीच्या 3 पिढ्या, दिवंगत पिढ्या, म्हणजे मधली कोणी जिवंत असेल तर ती अर्थातच घेत नाही आपण, तर असे त्यांचं पिंड मानले जातात 4, त्याचं पूजन, त्याचं एकत्रीकरण आणि मग लोकांना बोलवलं जातं. आपण 13व्या दिवसाचा जो विधी असतो नमस्कारासाठी बोलवलं जातं. प्रचलित पद्धतीमध्ये मासिक श्राद्ध केली जातात, त्याला 12 मास्कं असंही म्हणतात, कारण पूर्वीच्या काळी दर महिन्याला व्यक्ती गेली की त्या तिथीला कोणाला तरी बोलवून जेवू घालण्याची पद्धत होती. ती अनेक ठिकाणी आजही दिसते आपल्याला की स्त्री गेली असेल तर स्त्रीला बोलवणं, पुरुष गेला असेल तर पुरुषाला बोलवणं. ह्याचं कारण असं आहे की स्मरण आहे थोडक्यात. पण आता लोकांना एवढा वेळ नसतो, त्यामुळे ती वर्षभराची 12 मासिक श्राद्धही करून घेतली जातात आणि मग उदक शांतीचा विधी होऊन तो सगळा विधी संपतो. अशा प्रकारे हे अगदी ढोबळमानाने मी स्वरूप सांगितलं, पण व्यक्ती गेल्यापासून 13 दिवसापर्यंत साधारण या प्रकारचे विधी हे प्रचलित पद्धतीमध्ये केले जातात. अच्छा, सो तुम्ही आता म्हटलं मासिक श्राद्ध जे असतं ते आता वेळ नसतो लोकांकडे म्हणून मग ते 13व्या दिवशी केलं जातं. अदरवाईज मग ते प्रत्येक महिन्यात करायला लागतं. हो, आणि तशी पद्धत का आली असावी तर पूर्वी एकत्र कुटुंब होतं, घरामध्ये अनेक माणसं होती, त्यामुळे हा नाही तर तो, ही नाही तर ती, कोणीतरी उपलब्ध असायचं. आणि एक लक्षात घ्या, म्हणजे दान ह्याच्याबद्दल मी जे सांगते आहे मगासपासून की दानामध्ये असं आहे की दानम संविभाग हा असं आपल्या शास्त्रात सांगितलंय. म्हणजे गृहस्थ आणि गृहिणीचं ते आद्य कर्तव्य सांगितलंय. कुटुंब हा समाजव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे गृहस्थाश्रमांनी अन्य सगळ्या आश्रमांना आधार द्यायचा आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी काय करायचं की दान कुठलं द्यायचं की ज्याची गरज आहे आणि कोणाला द्यायचं तर जो गरजू आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना बोलवणं, दर महिन्याच्या त्या तिथीला ते स्मरण होणं, असं सगळं त्याच्यामध्ये अपेक्षित असतं. आणि मग काही पदार्थ जे काही तुमच्या घरी असतील, अगदी भाकरी भाजी जरी असली तरी ते देणं. काही लोक आवर्जून गोडाचा पदार्थ किंवा गेलेल्या व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ असंही करतात. पण थोडक्यात काय की समाजातल्या एका घटकाला माझ्या घरी बोलवणं, त्याचं आतिथ्य करणं आणि ह्या सगळ्याच्या मागे असलेली श्रद्धा गेलेल्या व्यक्तीबद्दल असा भाव त्याच्यामध्ये आहे. तर एकंदरीत श्राद्धाचे किती प्रकार आहेत आणि कोणते कोणते आहेत? शास्त्रांमध्ये साधारण 96 प्रकारची श्राद्ध सांगितलेली आहे.
हा आकडा खूप मोठा आहे आणि आपल्याला 96 प्रकारची श्राद्ध आहेत. त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं व्यक्ती गेल्यानंतर आपण ही करतो, 13व्या दिवसापर्यंत करतो. आपल्याला साधारण जी माहिती असतात त्याच्यामध्ये एक आमश्राद्ध नावाचा प्रकार, म्हणजे शिधा देणं दिवंगताच्या स्मरणार्थ, किंवा हेमश्राद्ध नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी पैसे किंवा असं काहीतरी दान करता, त्यालाही हेमश्राद्ध असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सामान्यपणे आपल्याला माहिती असतो तो पितृपक्ष, म्हणजे भाद्रपद महिन्याचा जो कृष्ण पक्ष असतो त्याला महालय असं म्हटलं जातं. आणि महालयाच्या दिवसांमध्ये केली जाणारी श्राद्ध ही पण त्याच्यामध्येच येतात. त्याच्यानंतर आणखी एक छान भाग म्हणजे नुकताच प्रयागराजचा महाकुंभ झालाय, त्यामुळे लोकांना ह्याबद्दल थोडीशी माहिती पण आहे की तीर्थश्राद्ध असा एक छान प्रकार आहे की वेगवेगळ्या तीर्थांवरती तुम्ही जेव्हा जाता, नद्यांच्या संगमांवरती जेव्हा जाता, तेव्हा ती पुण्यसलीला जी आहे, ती नदी आहे, तिच्या काठी बसून जर तुम्ही दिवंगतासाठी काही तर्पण केलं किंवा पिंडदान केलं तर त्याला सद्गती मिळते अशी धारणा आहे. त्यामुळे मग तीर्थश्राद्ध हे सुद्धा केलं जातं. आणखीन एक छान त्यातला भाग आहे की संगीत नाटकामध्ये नांदी असते बघा सुरुवातीला, म्हणजे ते मंगलाचरण असतं. तसं कुठल्याही शुभ कार्याच्या प्रारंभी नांदी श्राद्ध केलं जातं, पण त्याच्यामध्ये पिंडदान नसतं, कारण श्राद्ध म्हणजे स्मरण असतं, मातृका पूजन असतं, गणपतीचं पूजन स्मरण असतं, आणि आपले जे दिवंगत आहेत त्या सगळ्यांचे आशीर्वाद मागितले जातात. याला सुद्धा नांदी श्राद्ध असंच म्हटलं जातं, कारण ते मंगलाचरणासारखंच आहे. तर त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारची श्राद्ध ही आपल्याकडे. हे नांदी श्राद्ध केव्हा केलं जातं, म्हणजे घरात कुठलंही शुभ कार्य जेव्हा असतं, विशेषतः लग्न मुंज हे जे असतं तेव्हा आपण देवतांना आवाहन करतो बघा, तर त्या याच्यामध्ये मग आपण नांदी श्राद्ध करतो. आणि नांदी या शब्दातच मी म्हटलं तसं मंगलच आहे, आणि श्राद्ध म्हणजे स्मरण आहे, फक्त त्याच्यामध्ये पिंडदान नसतं, त्यांचं आवाहन आणि त्यांचं स्मरण असतं मुख्यतः, की तुमचे आशीर्वाद या शुभ कार्याला लाभू देत, अशा प्रकारचं असतं. आणि तीर्थश्राद्ध जे तुम्ही म्हणालात तर ते केव्हाही करता येतं. तीर्थश्राद्धामध्ये असं आहे की आपल्याकडे तुम्ही भारत देशाचा एकूण भौगोलिक विस्तार आणि हे सगळं जर पाहिलं तर बायोडायव्हर्सिटी खूप सुंदर आहे आपल्याकडे, जैवविविधता आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे नद्यांचे जे संगम असतात, म्हणजे आता प्रयागराजला आपण पाहिलं की गंगा यमुना आणि लुप्त सरस्वती असा तो त्रिवेणी संगम तिथे आहे, जिथे स्नान केलं अनेक कोटी लोकांनी स्नान केलं, कारण त्याचं ते महात्म्य सांगितलेलं आहे. तर असे जे कुंभमेळे असतात त्याचे काही विशिष्ट दिवस हे ज्योतिषाप्रमाणे ज्योतिषशास्त्राने सांगितलेले आहेत, त्याचं महत्त्व असतं. किंवा काही विशेष पर्व असतात, जसं मकर संक्रांती आहे, किंवा पौर्णिमेला लोक जातात आणि ह्या संगमावरती स्नान करतात. अशा वेळेला मग आपण तिथे जाऊन श्राद्ध करणं हे औचित्याचं आहे. आता काही वेळेला लोक आवर्जून त्याच्यासाठी म्हणून सुद्धा जातात, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर नाशिकला त्र्यंबकेश्वरला आहे, हरिद्वारला लोक जातात, प्रयागराजला जातात. तर अशी काही विशेष औचित्य सांगितलेली आहेत. ग्रहण काळ असेल त्यावेळेला सुद्धा दानं दिली जातात, म्हणजे प्रत्यक्ष पिंडदान जरी नाही झालं तरी ग्रहण काळामध्ये आपल्याला आपल्या दिवंगत जे कोणी पूर्वज आहेत त्यांच्या स्मरणार्थ दान देणं. तर ते महालय श्राद्ध, अविद्वा नवमी श्राद्ध ह्यासारखे श्राद्धाचे प्रकार आज पण समाजात प्रचलित आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? महालय श्राद्धामध्ये एक फार सुंदर कल्पना आहे. तुम्हाला माहिती असेल तर आपल्या सगळ्यांची एक फॅमिली ट्री असते, आणि आपल्याला त्याचा खूप अभिमान असतो की मी ह्या कुळात जन्माला आलेलो आहे किंवा आलेली आहे. तर महालयामध्ये आपण नेमकं हेच करतो की आपल्या सगळ्या कुटुंबियांचं स्मरण आपण करतो जे दिवंगत आहेत. आणि जो श्राद्ध करता असतो त्याच्या आईच्या बाजूचे आणि वडिलांच्या बाजूचे, म्हणजे अगदी सावत्र भावंड, सावत्र आई वडील, आपले नातेवाईक, मामा मावशी, काका काकू, हे सगळे दिवंगत, म्हणजे जिवंत नाही, कोणी गेलेले, हे अधोरेखित अंडरलाईन आहे. त्याच्यानंतरचा इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की आपल्या घरी काम केलेले नोकर चाकर, आपण पाळलेले पशु पक्षी जे आता हयात नाही आहेत, त्याच्यानंतर आपण अनेक गुरु केलेले असतात, दीक्षा गुरु, शिक्षा गुरु असे जे समाधिस्थ किंवा दिवंगत गुरु आहेत ते आपण आपल्या नकळत अनेकांना शिकवत असतो. त्यामुळे ते आपले शिष्य जे असतात असे कोणी दिवंगत असतील ते. त्याच्यानंतर गर्भावस्थेत गेलेली बाळं, म्हणजे ज्यांना आकारच आलेला नाही किंवा जे हे जग पाहूच शकलेले नाहीत, तर असा सगळ्यांचा सहभाग हा या पिंडाच्या रूपाने त्या विधीमध्ये असतो. हे तर आहे, हे मला माहिती असलेले आहेत माझे, पण महालयामध्ये ज्ञात आणि अज्ञात म्हणजे जे मला माहिती नाहीत. महालयामध्ये 4 धर्मपिंड मानले जातात, 4 दिशांचे 4,
ज्याच्यामध्ये या विश्वामध्ये जे जे कोणी त्या त्या दिशांना गेलेले आहेत दिवंगत, अशा सगळ्यांचं स्मरण असतं. म्हणजे ते मला माहिती असोत नसोत, पण त्यांच्याप्रती कृतज्ञता, कारण आपली संस्कृती सांगते की हे विश्वाची माझे घर. त्यामुळे या सगळ्यांचं स्मरण हे याच्यामध्ये केलं जातं महालयामध्ये. हा याचा एक महत्त्वाचा विशेष आहे. मग ज्या सवाष्ण स्त्रिया गेलेल्या असतात प्रचलित पद्धतीत, त्यांचे पिंड वगैरे मांडले जातात, ब्राह्मण भोजन याच्यामध्ये केलं जातं. तर अशा प्रकारे तो महालयाचा विधी असतो. किंवा अविधवा नवमीचा उल्लेख तुम्ही केलात, तर ज्या काळामध्ये हे सगळे विधी प्रचलित झाले त्या काळाचा जे इतिहास म्हणून पण विचार केला. मला स्वतःला ते नेहमी आवडतं की धर्मशास्त्र हा एक पुस्तक नाहीये. ऋग्वेदापासून जो मी पहिला पट सांगितला, ह्या सगळ्याला मिळून धर्मशास्त्र म्हणतात. म्हणजे याच्यात अनेक ग्रंथांचा तर मी उल्लेख पण नाही करू शकले वेळेअभावी. तर हा जो सगळा पट आहे, या सगळ्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की आपण नेमके कुठे आहोत आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर या सगळ्याचा विचार आपण जेव्हा करतो, तर जेव्हा तो ग्रंथ तयार झाला असेल, त्या ग्रंथामधले विचार जे असतील तर ते तुम्हाला दिसतं की समाजाचं प्रतिबिंब असतं त्याच्यामध्ये. मग अविधवा नवमीचं श्राद्ध का आलं असेल? अनेक महिला हे बघत असतात. तर विधवा म्हणजे जिचा पती गेलेला आहे, सधवा म्हणजे जिचा पती जिवंत आहे. ज्या काळामध्ये या संकल्पना आल्या त्या काळामध्ये भारतावरती आक्रमणं झाली आणि युद्ध झाली. त्यामुळे अनेक पुरुष परागंदा झाले होते युद्धामध्ये, अनेक पुरुष मारले गेलेले होते किंवा आपल्या राजांचं खूप नुकसान झालं होतं. त्यामुळे म्हणजे राजाश्रय गेल्यामुळे प्रजाही हतबल झालेली होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी स्त्री ही विधवा होते आणि लहान वयात लग्न व्हायची, कारण आपल्याकडे ना वैदिक काळापासून मुलींच्या पण उपनयनाची परंपरा आहे. म्हणजे हा विषय नाही आहे, पण ह्या विधवा नवमीला धरून मला सांगायला आवडेल. त्यामुळे पूर्वी मुलींचं उपनयन होत असे, त्या गुरुकुलात जात असत आणि छान शिक्षण घेऊन मोठ्याहून घरी परत येत असत. आणि ज्यांना गृहस्थाश्रम स्वीकारायचा असे त्यांना सद्योवधू म्हटलं जायचं. आणि ज्या पुढे ब्रह्मचर्य पालन करून पुढचं अध्ययन अध्यापन करत असत त्यांना आपण आचार्य किंवा आचार्या या पदावरती त्या जेव्हा काम करत असायच्या तेव्हा आपण त्यांना ब्रह्मवादिनी असं म्हणतो. आपल्याला गार्गी मैत्रेयीचं उदाहरण युजली माहिती असतं. तर ब्रह्मवादिनी म्हणजे अशा प्रकारे ईशचिंतनामध्ये किंवा तत्वचिंतनामध्ये काळ घालवणाऱ्या स्त्रिया. पण जशी जशी आक्रमणं होत गेली, परिस्थिती बदलत गेली, तसं मग त्या 8व्या वर्षी तिचं उपनयन बंद झालं. कारण सुरक्षितता पळवून नेली जाईल, वाटवली जाईल, काहीतरी वाईट घडेल. कारण शेवटी स्त्रीचं निसर्गतः शरीर ते आहे. तर मग त्याच्यापेक्षा तिची सुरक्षा कशी करायची, तर त्या वयात तिचं लग्न लावून देणं. आणि त्यामुळे मग लहान वयात लग्न व्हायला लागली मुलींची. त्यामुळे ती मुलगी लहान असायची, तिचा नवरा वयाने खूप मोठा असायचा. त्यामुळे बरेचदा आजारपणामध्ये सुद्धा तिच्या पतीचं निधन व्हायचं. तर ह्या अशा अनेक कारणांमुळे ती विधवा झाली. तर तिला कुटुंबामध्ये फार मानाचं स्थान नव्हतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजामध्येही तिला आदराचं स्थान नव्हतं. अलवण नेसून किंवा अशी शुभ कार्यालयी ती पुढे येणार नाही, घरात ती कोणाला दिसणारही नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी स्त्री सवाष्ण निधन पावते, म्हणजे तिचा पती मागे ठेवून जेव्हा ती जातीये, तेव्हा तिचं एक सोशल रेकग्निशन बदललेलं असतं, हे लक्षात घ्या. त्या काळाचा विचार करता. आता तर खूपच परिस्थिती बदलली आहे, आपण खूपच प्रागतिक विचारांचे आहोत. पण ज्या काळामध्ये स्त्रीला हे स्वातंत्र्य नव्हतं, कारण सामाजिक परिस्थिती, स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं असं मला म्हणायचं नाहीये, पण तिच्या सुरक्षिततेसाठी जेव्हा तिला घरात ठेवणं किंवा तिच्यावरती बाहेरच्या जबाबदाऱ्या न देणं हे जेव्हा होतं, त्या काळामध्ये मग विधवेचं जीणं जिण्यापेक्षा ती अहेवपणी गेली किंवा आपण म्हणतो भरल्या मळवटाने गेली, तिचं सोनं झालं, असे वाक्प्रचार पण आले त्याच्यावरून. आणि त्यामुळे मग अशा स्त्रीचं स्मरण होणं की ही काहीतरी नशीबवान होऊन गेली, आणि म्हणून त्या अविधवा नवमीचं श्राद्ध आपल्याकडे आलेलं आहे. तर अशी त्या त्या तिथीला ज्यांचं निधन झालेलं असतं त्या तिथीला आपण ते स्मरण करतो. आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण ज्यांची तिथी आपल्याला माहिती नाहीये किंवा आपल्याला त्यामधल्या 14 दिवसांमध्ये जमलेलं नाही आपल्या काही कारणांमुळे, मग सर्व पितृ अमावस्येला तरी त्यांचं स्मरण करावं. आणि हे का करावं, तर जसे देव ही एक योनी मानली आहे, तसे पितर हे सुद्धा एक योनी मानलेली आहे. देव स्वर्ग लोकात राहतात, आपण मर्त्य मानव पृथ्वी लोकात राहतो, आणि हे पितृलोकामध्ये राहतात पितर जे असतात ते. आणि ते वर्षातनं एकदा इथे येतात पृथ्वीवरती, आणि ते पाहतात
याचा अर्थ ते तुम्हाला कुठलाही शाप देऊन जात नाहीत, अंडरलाइंड ते येतात बघायला. आणि हे का सांगावं असं वाटतं, कारण अशा समाजामध्ये धारणा प्रचलित आहेत की मी हे नाही केलं तर माझ्या पितरांचा कोप होईल. त्याच्यामध्ये एक लक्षात घेणं मला फार महत्त्वाचं वाटलं माझ्या अभ्यासाच्या काळात, की समजा माझी आई गेलेली आहे, माझे वडील गेलेले आहेत, त्यांना असं का वाटेल माझं वाईट व्हावं. बरोबर. ते येतात, ते का येतात, ते हे बघायला येतात की आम्हाला तुमची आठवण येतेय, तुम्हाला आमची आठवण येतेय का, आणि तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करता आहात. त्याच्यासाठी म्हणून ते 15 दिवस येतात आणि ती कृतज्ञता आपण व्यक्त करतो. तर बरेचदा महालयामध्ये सोनं घेतलं जात नाही, शुभकार्याची बोलणी केली जात नाही, कारण पितर आलेत. तर आपलेच दिवंगत आलेले आहेत आणि मग त्यांचं का बरं असं वाटावं. तुम्ही बाजारपेठही जर पाहिलीत तर सोन्याचे भाव उतरलेले असतात त्या काळामध्ये. याचं कारण लोक सोनं घ्यायला जात नाहीत, शुभकार्याची बोलणी करत नाहीत, घरांचे अग्रीमेंट्स करत नाहीत. मग ते आपण सगळं नंतर करतो नवरात्रामध्ये. सगळे नवीन काही विकत घ्यायचंय तर नाही घेणार. याचं कारण असं आहे की कृषी संस्कृती असल्यामुळे आपल्याकडे त्या काळामध्ये शेतात पीक उभं असायचं, कापणी झालेली नसायची, जी अश्विन महिन्यात व्हायची. आणि मग पीक कापलं गेलं, माझं कोठार भरलं की मग माझ्याकडे पैसे येणार आहेत आणि मग मी बाजारपेठ पाहू शकणार आहे. हे त्याचं खूप व्यावहारिक कारण आहे, पण ते माहिती नसतं आणि मग त्याला हे जोडलं गेलं की घेतल्या जातं. त्यामुळे असं तुम्ही किती ते बिटवीन द लाईन्स जेवढं शोधाल, पण त्याच्यासाठी तुम्हाला समाज मनाचा अभ्यास करता आला पाहिजे, तुम्हाला इतिहास माहिती पाहिजे आणि हे धर्मशास्त्र मग साकल्याने तुम्हाला समजून घ्यायला लागतं. नक्कीच. तुम्ही आता जरा वेळापूर्वी दान संकल्पना जी आहे श्राद्धातील त्याविषयी बोलल्या होता. सो त्याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टींचं दान केलं जातं, कपडे झाले, सोनं झालं, चप्पल, छत्री. सो ह्या गोष्टींचं काय महत्त्व आहे किंवा ओव्हरऑल श्राद्धातील दान संकल्पना काय आहे? मी सुरुवातीला म्हटलं तसं की दानम संविभाग हा अशी याच्यामध्ये एक सुंदर संकल्पना आहे. म्हणजे मी जे काही मिळवीन गृहस्थ म्हणून, तर ते सगळे पैसे माझे नसतात, त्याचा काही हिस्सा आम्ही समाजाचं देणं लागतो. आजही आपण म्हणतो ना की हे सगळं माझं नाही आहे, समाजाचंही ऋण मला फेडायचं आहे, कारण हा समाज आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. मी कुटुंबात जगू शकतो, पण आपल्या सगळ्या गरजा कुटुंबात पूर्ण होतात का? समाजाकडेही आपल्याला जायला लागतं. मग समाजामधले जे असे घटक आहेत ज्यांचं कुणी नाहीये किंवा ज्यांचा उदरनिर्वाह फार मर्यादित गोष्टींवर अवलंबून आहे, मग त्यांचा विचार दानांमध्ये हा प्रामुख्याने केलाय. मला श्राद्धाची दानं स्वतःला फार आवडतात, कारण ती समाजासाठीच देतात. आता अक्षय तृतीयेला श्राद्ध केलं जातं, त्याला उदकुंभ श्राद्ध असं म्हणतात. 96 प्रकारात ते पण येतं. तर अक्षय तृतीया म्हणजे वैशाख महिना आहे. आता आपण ह्या वर्षी बघतोय पुण्यात की आत्ताच एवढा उन्हाळा झालाय की रस्तोरस्ती पाणपोया पहिल्यापासून घातल्या जायच्या. म्हणजे राजे रजवाड्यांपासून अगदी आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रात वगैरे सुद्धा ते उल्लेख मिळतात की पाणपोया घाला वाटसरूंसाठी. तर उदकुंभ श्राद्धामध्ये काय आहे की उदकुंभ श्राद्धात अक्षय तृतीयेला तो जो यजमान आहे त्यांनी श्राद्ध करायचं आणि पाण्याने भरलेला घडा हा त्या गुरुजींना दान द्यायचा. अच्छा. किंवा समाजामध्ये पाणपोळी घालण्यासाठी तुम्ही मदत करायची. मग ते मोठे मोठे व्यापारी धनिक असतील ते करायचेच, पण गृहस्थांनी सुद्धा ते करायचं, कारण वैशाखाची झळ लागते त्यावेळी पाणी देणं. आणि सगळ्यांच्या विहिरी भरलेल्या असतात असं नाही. कुठे जर जमीन कोरडी असेल त्याच्याकडे पाणी नाही, मग तुम्ही त्याला घडा द्या, तुम्ही त्याला पाणी भरून तो घडा द्या, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर छत्री, तर ऊन लागतंय त्यामुळे मग तुम्ही छत्री देता. आणि त्याच्यामध्ये कल्पना अशी आहे की दिवंगत जी व्यक्ती आहे तिचा तो जो त्याचे चैतन्य आहे ते पुढे जात आहे आणि मग त्याला ऊन लागू नये, हृदयभाव आहे त्याच्यामध्ये. आपण नाही का पटकन स्कार्फ गुंडाळतो, हे करतो ते करतो, तसं ती छत्री घेऊन त्याचा प्रवास पुढे सुरू आहे. किंवा दिवा दिला जातो त्याला प्रकाश दिसण्यासाठी म्हणून. कपडे देतो, लग्न प्रच्छादन मी सांगितलं की त्याला आच्छादन म्हणून, त्याच्या लज्जारक्षणार्थ म्हणून मग धोतर, टोपी, काय जे असेल, साडी. दागिने देणं म्हणजे पुन्हा सवाष्ण स्त्री जर गेली असेल तर सौभाग्य अलंकार देणं हा त्याच्यामध्ये भाग आहे. खूप सुंदर सुंदर दानं आपल्याकडे आहेत. पलंग आहे. पलंग का तर झोपण्यासाठी पलंग. पूर्वी लोक शेणाने सारवलेल्या जमिनीवरच झोपायचे, पण जेव्हा ह्या सगळ्या संकल्पना अस्तित्वात आल्या तर ह्या आराम देणाऱ्या संकल्पना आहेत. मग ते देणं या सगळ्यामध्ये. किंवा गरुड पुराणामध्ये आपल्याला असे बरेच उल्लेख सापडतात की तुम्ही जर अंगठी दान केलीत ब्राह्मणाला, सोन्याची अंगठी जर दान केलीत तर त्याला पुढे होणारे त्रास वाचतील, म्हणजे त्याला चटके बसणार नाहीत किंवा यमाचे दूत त्याला कमी त्रास देतील.
मी खूपदा असं म्हणते, म्हणजे मी अभ्यासक आहे खरं तर, मी माध्यमांवर असं म्हणू नये, पण मला असं वाटतं की या सगळ्याकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकलं पाहिजे आता नव्या काळामध्ये. हे असं खरंच घडत असेल का याचा विचार आपण केला पाहिजे. की एखाद्या चित्रपटामध्ये आपण असं काहीतरी बघत असतो की हे असं झालं, त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, त्याला यमाचे दूत त्रास देत आहेत. तर हे असं नसतं खरं तर. म्हणजे आपण म्हणतो की आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, पण कठोपनिषद वाचलं तर यम नचिकेता, प्रत्यक्ष तो नचिकेता गेलाय प्रत्यक्ष यमाकडे आणि त्याचा संवाद आहे, अतिशय सुंदर तात्विक संवाद आहे. तो जर आपण वाचला तर आपल्या ह्या सगळ्या संकल्पना हळूहळू मागे पडत जातील किंवा आपल्याला समजेल की नक्की मतितार्थ काय आहे या सगळ्या मागे. पण दान का? तर आता जे पुरोहित आहेत, विशेष करून जे दहन आणि पुढचे विधी करतात, असा एक वेगळा वर्ग आपल्याला समाजात आढळतो. तर ज्या काळामध्ये राजाश्रय गेलेला होता त्या काळामध्ये या पुरोहितांच्या एकत्र कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणं ही त्यांची खूप मूलभूत गरज होती आणि त्यामुळे मग त्याचं दायित्व हे त्या गृहस्थाकडे दिलं गेलं. इतर वेळी सुद्धा आपण दानं देतोच, पण श्राद्धाची दानं का सांगितली आहेत की ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे जन्मदर आहे तसा मृत्यूदर पण आहे. त्यामुळे मृत्यू हा होणारच आहे, तसे विधी होणारच आहेत आणि त्यानिमित्ताने म्हणून दानं ही नियमितपणे त्या कुटुंबाला मिळणार आहेत. याच्यामध्ये असं कुणीही मानायचं कारण नाही की त्यांना गरज आहे म्हणून ते दिलं जात आहे. कारण मुळात अध्ययन, अध्यापन आणि पौरोहित्य हे समाजाचं मोठं दायित्व मार्गदर्शनाचा तो गट करतो आणि त्याच्याबद्दल हा आदर आहे. जसं कुठेही नाही की ते दान घेतात आणि म्हणून ते कुठेतरी कमी आहेत. तर आपण जेव्हा देतो तेव्हा आपल्याला बरेचदा असं वाटतं की मी देणारा आहे आणि तो घेणारा आहे. असं नाही, तोही तुम्हाला काहीतरी देत असतो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण त्याला देत असतो. म्हणजे हे आपण गिव्ह अँड टेक आहे खरं तर. मग आपण हल्ली खूप सहज करतो ना, बर्थडेला रिटर्न गिफ्ट देतोच ना आपण. इट इज नथिंग बट रेसिप्रोकेशन. एक्झॅक्टली. तर त्या प्रकारचं ते आहे. फक्त दानामध्ये समाजाची मूलभूत गरज लक्षात घेणं. आणि मला तर फार सुंदर सुंदर दानं पुराणात सापडली की ज्याच्यामध्ये वृक्षारोपण आहे. मग दिवंगताच्या स्मरणार्थ झाड लावा. आणि मग पुण्यामध्ये डहाणूकर कॉलनीमध्ये मागे स्मृतिवनाची संकल्पना जी आकाराला आली, मग मला ते वाचताना लक्षात आलं की स्मृतिवन हे खूप अलीकडची संकल्पना होती. हे पुराणांनी सांगून ठेवलंय की तुम्ही झाड लावा, याच्यामध्ये पर्यावरणाचा विचार आहे. किंवा पूर्वी लेखनकला जेव्हा अस्तित्वात आली त्याच्यानंतर प्रिंटिंग तेव्हा होत नव्हतं अर्थातच, मग हाताने ग्रंथ लिहिला जायचा, हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट्स. तर मग दिवंगताच्या स्मरणार्थ असा तुम्ही एखादा ग्रंथ हाताने लिहा आणि तो गरजू विद्यार्थ्याला दान द्या. आणि या सगळ्यामध्ये हे दिसतं की गरजू विद्यार्थी, ब्रह्मचारी विद्यार्थी याला द्यायचंय. आणि ते कुणी द्यायचंय तर त्या श्राद्धकर्त्यांनी, म्हणजे जो गृहस्थ आहे त्याने ते द्यायचं आहे. तर त्यामुळे समाजाचा विचार हा या श्राद्धाच्या दानांमध्ये हा अगदी अवश्यमेव केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्यायही दिलेत की गाईला चारा घाला. म्हणजे तुम्हाला जर श्राद्ध करणं शक्य नसेल तर त्यालाही वेगवेगळे पर्याय आहेत की तुम्ही गाईला चारा घालू शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला बोलवा आणि त्याला आपण दूध केळं जसं देतो तसं कोरडा शिधा त्याला द्या किंवा त्याला पैसे द्या. अशा प्रकारे तुम्ही श्राद्ध करू शकता ज्याच्यामध्ये दान हे आहेच आहे. आणि त्यामुळे ते समाजाचा विचार करणारं दान हे नक्की आहे असं आपण म्हणू शकतो. सो विविध समाज गटांमध्ये किंवा धर्मांमध्ये रादर श्राद्धाची संकल्पना सेम आहे की कुठे त्याच्यामध्ये भेद आढळतो? अगदी आवर्जून सांगावंसं वाटेल, कारण आपल्याला असं वाटतं की जेव्हा धर्म असं आपण म्हणतो तेव्हा मला हे सांगायला नेहमी आवडतं की धर्म याचा अर्थ रिलिजन असा नाही. हे सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. धर्म म्हणजे इट्स वे ऑफ लाईफ. महाभारतामध्ये सांगितलं आहे जो समाजाची धारणा करतो तो धर्म. मग तुम्ही ज्या ज्या प्रेषिताला मानत असाल, देवदूताला मानत असाल, परमेश्वराचे वेगवेगळे अवतार मानत असाल, ज्याला कोणी तुम्ही मानत असाल त्याच्या मार्गदर्शनाखाली तुमचं आयुष्य हे चाललेलं असतं. इट्स अ वे ऑफ युअर लाईफ. आणि मग त्यामुळे आता आपण जर इस्लामचा विचार केला तर त्यांच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जेव्हा निधन होतं तेव्हा त्या व्यक्तीचं शरीर, आपल्याकडेही अर्थात ते आहेच की आधी स्वच्छ केलं जातं. आणि तो जो शब्द आहे ना तो मला फार आवडतो, अल्लाह को प्यारा हो गया.
किती छान आहे, देवाला प्रिय झाला तो. म्हणजे कृपया कोणी ह्याच्यावरती काही म्हणू नये हे पाहून, पण एक अभ्यासक म्हणून मला खरंच असं वाटतं की ते एक ईश्वरीय तत्व आहे आणि ते त्या पंथाचे लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अंगीकारतात. पण हे श्राद्धाच्या निमित्ताने वाचताना मला जाणवलं की अल्लाह को प्यारा हो गया. म्हणजे त्याच्याबद्दल कृतज्ञता का, तर आपण देवापासून लांब आहोत पण तो आता परमेश्वराच्या जवळ आहे, तो गेलाय. त्यामुळे ही कल्पना तिथे आहे. आणि मग त्यांच्याकडेही अन्नदान होतं. मी PhDच्या निमित्ताने एक सर्व्हे पण केला होता. म्हणजे संस्कृतच्या क्षेत्रामध्ये जेव्हा अभ्यास होतो तेव्हा तो ग्रांथिक असतो, पण आम्ही ठरवून त्याच्यामध्ये माझ्या मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आम्ही एक त्याची क्वेश्चनर तयार केली होती आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च 50 क्वेश्चनर्स भरून घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या संप्रदायांच्या लोकांना पण मी आवर्जून भेटले होते. तर जे इस्लामचे अनुयायी होते त्यांनीही सांगितलं की त्यांच्यामध्ये अन्नदान किंवा फकीरांना दान, गरिबांना दान हे त्यांच्यामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर आपण जर ख्रिस्ती धर्माचा विचार केला तर त्यांच्यामध्ये सुद्धा चर्चमध्ये जाऊन प्रार्थना असते, दिवंगतासाठी गोरगरिबांना अन्न दिलं जातं. पारशी धर्माचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे कसा पितृपक्ष असतो ना, तसं त्यांच्याकडे पण एक ठराविक काळ असतो. ज्या वेळेला आता इथे आपण किती सुंदर सजावट कोपऱ्यांमध्ये केली आहे ना, तशी त्यांच्याकडे घराचा एक कोपरा सुंदर स्वच्छ करून सजवतात आणि छान फुलं ठेवतात. आणि मला दाखवले पण होते त्यांनी ते फोटोज आणि व्हिडिओज. आणि मग छान तिथे फळं, फुलं, छान गोड पदार्थ असं सगळं मांडून ठेवलं जातं. आणि कशासाठी, तर आमचे जे दिवंगत आहेत ते ह्या काळात इथे येत आहेत आणि त्यांच्यासाठी हे सगळं मांडून ठेवले. आता तुम्ही चीन, जपान या देशांमध्ये जर गेलात तर तिथे आणखीन इंटरेस्टिंग माहिती मला मिळाली होती की त्यांच्याकडेही हा काळ असतो 1 दिवसाचा, 3 दिवसाचा, जेव्हा त्यांचे दिवंगत पूर्वज येतात आणि चौकांमध्ये त्याचं सेलिब्रेशन होतं. आणि वांग, काकडी अशा प्रकारच्या भाज्यांवर त्यांचं आवाहन केलं जातं, आपण जसं पिंडांवरती करतो तसं. आणि ते असं दुःख करत नाहीत. आपल्याकडे श्राद्ध असलं की लोक असे गंभीर असतात ऑब्व्हियसली, कारण काही वेळेला असं होतं की माणूस अचानक गेलेला असतो, अनपेक्षित गेलेला असतो, त्यामुळे दुःख करण्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण ते जे चेहरे असतात त्या चेहऱ्यांपेक्षा हे चित्र फार वेगळं असतं. कारण ते असं म्हणतात की आमच्याकडे ते आलेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही आता जल्लोष करतोय. दॅट इज मोर लाईक अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ. एक्झॅक्टली. तर त्यामुळे धर्म असं म्हणत असताना वे ऑफ लाईफमध्ये या वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे श्राद्ध हे अनुभवायला मिळतंच. कारण शेवटी विचारधारा एकच आहे की ज्याच्यामुळे माझं अस्तित्व आहे त्याच्याबद्दलची ती कृतज्ञता आहे. सो आर्या, तुमचा इतका अभ्यास, तुम्ही PhD साठी श्राद्ध या विषयाचा इतका सखोल अभ्यास केला आहे, तर भारताच्या विविध राज्यांमधले मृत्यूनंतरचे विधी किंवा श्राद्ध याबद्दल काही तुम्ही बोलू शकाल? हा खूप छान प्रश्न आहे आणि हा मला अशासाठी आवडतो की मी एक वेगळा प्रयोग 2 वर्षापूर्वी केला. ज्ञानप्रबोधिनीमध्येच काम करत होते त्यावेळेला हे खूप जवळून मला बघायला मिळत होतं की आपल्या जे ईशान्य भारताची जी सगळी राज्य आहेत तर तिथे मोठ्या प्रमाणावरती बऱ्याच सामाजिक आणि राजकीय संघर्षांना तिथल्या सगळ्या जनजाती ह्या तोंड देत आहेत, संघर्ष करत आहेत. आणि ते सगळे निसर्गपूजक आहेत मूळ, त्यामुळे नेचर वर्शिपरच आहेत ते सगळे. आणि त्यांना असं झालंय की वेगवेगळ्या संस्कृतींची आक्रमणं, धर्मांची आक्रमणं याच्यामुळे त्यांचं अस्तित्व आता धोक्यात आलंय, त्यांची संस्कृती आता धोक्यात आली आहे. मग याच्याबद्दल आपल्याला काही करता येईल का? आणि मग मूळ माझं सगळं हे श्राद्धाचं आणि ह्याचं काम असल्यामुळे अरुणाचल प्रदेशामध्ये रोईंग नावाचं एक शहर आहे, त्याच्याजवळ खिंजली नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे रिवॉच नावाची एक संस्था खूप चांगलं काम ह्या सगळ्या जनजातींच्या संस्कृती संवर्धनासाठी करते. तर एशियाटिक सोसायटीची मला फेलोशिप मिळाली त्या अभ्यासासाठी आणि तिथे मी गेले. आणि तिथे इदुमिश्मी आणि आदी अशा 2 जनजाती आहेत, म्हणजे पुष्कळ आहेत जनजाती, त्यातल्या इदुमिश्मी आणि आदी ह्या मी घेतल्या होत्या. त्या अशासाठी घेतल्या होत्या की आदींमध्ये कन्व्हर्जन जवळजवळ 90% आहे, ख्रिश्चॅनिटीचा खूप प्रभाव तिथे आहे. आणि इदुमिश्मींमध्ये ते तुलनेने कमी आहे, कारण त्यांना ते समजले की आपण आपली संस्कृती सोडता कामा नये. तर त्याची अनेकविध कारणं आहेत. आणि आपल्याकडे कसं गुरुशिष्य परंपरेतनं हे ज्ञान पुढे येत राहतं, पण त्यांच्याकडच्या धारणा ज्या मला स्वतःला फार काय म्हणतात तसं एक अभ्यासक म्हणून खूप कुतूहल जागवणाऱ्या होत्या की त्यांच्याकडे शॅमॅनिझमची परंपरा आहे. म्हणजे शामन असं त्याला म्हणतात की जो पुरोहितही असतो, जो वैदूही असतो, तो त्या वस्तीचा प्रमुखही असतो, पण तो असं गुरुच्या समोर बसून काही ज्ञान घेत नाही.
ती संकल्पना अशी आहे की त्याला काही शुभ स्वप्न पडतात, काही शकून दिसतात आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये तो असा अचानक कुठेतरी जंगलात निघून गेलाय असं सगळं आहे. म्हणजे आपला विश्वासच बसत नाही ह्यावर, पण ह्या धारणा ते जगतात. आणि मग कधीतरी तो परत येतो आणि त्यांच्या स्थानिक भाषेतले ते मंत्र तो म्हणायला लागतो. आणि एक सुपरनॅचरल पॉवर त्याला येते, म्हणजे अतिंद्रिय शक्ती त्याला येते, ज्याच्यामुळे हे सगळे त्यांचे रिच्युअल्स करण्याचा अधिकार हा फक्त त्या व्यक्तीला असतो. आणि आता ह्या कन्व्हर्जनमुळे ह्या व्यक्ती पण खूप कमी व्हायला लागल्या दुर्दैवानी, कारण मूळ संस्कृतीच हलतीये. आणि मग मला असं लक्षात आलं होतं की कन्व्हर्जन जरी झालेलं असलं, मग समजा मी ख्रिस्ती झाली आहे फॉर एक्झाम्पल, मी त्या जनजातीतली आणि मी ख्रिश्चन झाली आहे, तर मी चर्चमध्ये जाते, मी मास अटेंड करते, लग्न त्या पद्धतीने होतं आहे, बारसं त्या पद्धतीने होतं आहे. पण जर माझ्या घरातलं कोणी गेलं तर मी चर्चप्रमाणे विधी नाही करत. मी माझा मूळ तो जो शमन आहे त्या परंपरेकडे जाते आणि तो सगळा विधी मी करते, कारण त्या परंपरेवरचा विश्वास. आणि तिथे सुंदर संकल्पना मला सापडली होती. अर्थात हे सगळं मी असं तुकड्या तुकड्यात वाचलं होतं आणि त्यामुळेच मला संशोधन करायची उत्सुकता माझी वाढली की जे चैतन्य आहे, म्हणजे तो दिवंगत आता गेलेला आहे, तो घराच्या आतमध्ये तिथे त्याचं ते शव ठेवलेलं असतं आणि त्यांच्यातही फार सुंदर ते सगळं सजवून छान करतात. त्यांच्याकडे मुख्यतः बरियल्स होतात, म्हणजे पुरलं जातं. त्या व्यक्तीने सगळ्या वापरलेल्या वस्तू, त्याला उपयोगी पडतील अशा वस्तू त्याच्यात पुरल्या तिथे जातात त्याच्याबरोबर. आणि ही संकल्पना आपल्याकडे अगदी सिंधू संस्कृतीपासून आपल्याला त्याचे एव्हिडन्सेस हे मिळतात की जे काही त्यांनी वापरलेलं आहे त्या गोष्टी ठेवणं, कारण त्याला असं वाटता कामा नये की मी माझ्या मूळ माणसांपासून दूर गेलोय किंवा पुढच्या प्रवासात हे मला लागणार आहे म्हणून. तर त्यामुळे ती शिकारी सगळ्या जनजाती आहेत, त्यामुळे धनुष्यबाण असेल किंवा महिला असेल तर तिचा हातमाग असतो, ह्या सगळ्या सकट वस्तू तिथे पुरल्या जातात त्या बरियलमध्ये. व्यक्तीसोबतच त्या डेड बॉडी सकटच त्या पुरल्या जातात. पण त्याच्या आधी त्यांच्याकडे जी रिच्युअल्स होतात त्याच्यामध्ये ते जे शव असतं ते आत ठेवलेलं असतं घरामध्ये, नातेवाईक वस्तीतले लोक जमलेले असतात आणि तो जो शमन आहे आणि त्याचे असिस्टंट आहेत त्यांना एक विशेष प्रकारची ती पॉवर आहे. आणि शमनचं जे चैतन्य आहे, म्हणजे सोल आहे, तो त्या गेलेल्या सोलशी बोलू शकतो. आणि इतकी सुंदर संकल्पना आहे की द सोल ऑफ द शमन एस्कॉर्ट्स द सोल ऑफ द डिसीज्ड. त्यांच्याकडेही आपल्याकडे कसं पितृलोक आहे, स्वर्ग आहे, तसं त्यांच्याकडे पण एक मार्ग सांगितलेला आहे. आणि त्या मार्गावरून कोण नेतो तर तो शमन नेतो. आणि याच्यासाठी म्हणून कितीही कुठलाही धर्म तुम्ही स्वीकारला असला तरी डेथ रिच्युअल मात्र हे पारंपरिक पद्धतीनेच केलं जातं. आणि हे सगळं ओरल ट्रॅडिशननी आलंय, म्हणजे ते त्यांच्या स्थानिक बोलीभाषेत पण असतं. त्यामुळे माझं कुतूहल खूपच वाढलं होतं की म्हटलं हे काय आहे नक्की. आणि त्यामुळे मग मी तिथे गेले, 10-12 दिवस राहिले होते. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मला ह्या सगळ्या मंडळींना प्रत्यक्ष भेटायला मिळालं. त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन मुलाखती घेता आल्या. इदुमिश्मींमध्ये पण महिला पुरोहिता आहेत. म्हणजे ते आपल्याला वाटतं की पुणे मुंबईतच आहे, तसं नाही. तर या नेचर वर्शिपर पण जे ट्रॅडिशन्स आहेत तिथेही त्या आहेत. आणि मग छान पद्धतीने तो एक वेगळा संशोधनाचा आयाम मला मिळाला की भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तर श्राद्धाच्या पद्धती स्थलकाला सापेक्ष वेगळ्या आहेत. म्हणजे आपल्याकडे आपण भाताचे पिंड करत असू तर गुजरातमध्ये कणकेचे पिंड केले जातात. तर या प्रकारचे भेद आपल्याला हे दिसतात थोड्याफार फरकानी. किंवा आपण जे नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्याच्या प्रकारांमध्ये फरक असू शकतो की तिथे जे पटकन उपलब्ध आहे त्याचाच नैवेद्य करणं, कारण आपण घरी तेच खातो. तर त्यामुळे अशा प्रकारचे भेद दिसतात. पण हे विशेषतः आणि नॉर्थ ईस्ट सारख्या ठिकाणी पण हे सगळं पुनरुज्जीवित करण्याची खूप गरज असल्यामुळे मला या संशोधनाबद्दल स्वतःलाच फार कुतूहल होतं. आणि त्यामुळे हा एक वेगळा अप्रोच मला त्याच्यातनं सापडला. आणि आता जसा शास्त्रानुसार श्राद्धाचे विधी अगदी डिफाईन्ड आहेत की हे असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. पण जसं आता कधी कधी अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स होतात, जसा पॅन्डेमिक येऊन गेला, मग त्यावेळेस वेव्ह 2 अगदी फेटल होती. मग अशा वेळेस श्राद्धविधीत काही चेंजेस करण्यात आले का? हा खूप छान प्रश्न आहे, कारण हा अनुभवला आम्ही प्रबोधिनीत सुद्धा. आणि त्यावेळी मी प्रबोधिनीत काम करत होते या विभागाचं.
त्यावेळी असं झालं होतं की बरीच कोरोना सेंटर्स पण उघडलेली होती. त्यावेळेचा एक अनुभव सांगते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तेव्हा नुकता आधी गुढीपाडवा आला होता. होळी चालू असताना ते पॅन्डेमिक डिक्लेअर झालं आणि गुढीपाडवा हा पहिला त्याचा सण होता. मग त्याच्यावर अनेक विद्वानांनी सांगितलं होतं की याला पर्याय असतात, याला आपद्धर्म असं म्हटलं जातं. तुम्ही ज्याला म्हणता म्हटलं उल्लेख केला त्याला आपद्धर्म म्हणजे काय की धर्माच्या दृष्टीने हे केलंच पाहिजे. पण आपल्याकडे जर भूकंप झाला, दुष्काळ आला, महामारी आली किंवा अशी काही आपत्ती आली तर अशा वेळेला तुमचा जो काही आहे पद्धत जी ठरलेली आहे त्याला थोडासा फाटा देऊन चालतो. त्याला आपद्धर्म असं म्हटलं जातं. तर कोरोनाच्या काळामध्ये पॅन्डेमिकमध्ये हेच करायला लागलं. त्याच्यातला एक किस्सा सांगते, हा थोडा विनोदी पण आहे कारण आपला विषय थोडा गंभीर आहे म्हणून. कोरोना सेंटरमधनं एका ताईंचा मला फोन आला. मग तो प्रबोधिनीच्याच माध्यमातून आला होता आणि त्या म्हणाल्या की नाही तुमचं सगळं काम कोण बघतं, मला त्याच ताईंशी बोलायचंय. म्हटलं काय झालं, तर परिस्थिती अशी होती की त्या घरातले आजोबा कोरोनाने गेले होते. त्या आजी पण पॉझिटिव्ह होत्या, त्यामुळे त्यांना कोरोना सेंटरमध्ये त्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ॲडमिट केलेलं होतं. त्यांच्या घरी मुलगा, सून आणि कोणीतरी नातवंड असं ते सगळे होते, त्यांना हे बाजूला ठेवलेले असे. आणि या सगळ्यामध्ये त्या आजीनी मला विचारलं की आता काय झालंय, हे असं झालंय, डेड बॉडी तर बघू पण दिली नाहीये अनफॉर्च्युनेटली, आणि मग ते असंच दहन झालंय, मग आता काय करायचं. मला तर हे सगळं करायची इच्छा आहे आणि हे आत्ताच झालं पाहिजे, कारण ते आत्ता जर नाही झालं शास्त्रानुसार तर त्यांना सद्गती मिळणार नाही. तर मग मी तेव्हा त्यांना समजावून सांगितलं की व्यक्ती जे काही जगते तिची जी काही कर्म असतात त्यानुसार त्याला गती मिळते असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आणि आत्ताची परिस्थिती बघता तुम्ही स्वतः योग्य पद्धतीने जिवंत राहणं हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही आत्ता अशा केंद्रामध्ये असताना तिथे हे करणं, किंवा तुमचा मुलगा, सून, नातवंड हे क्वारंटाईन आहेत त्यामुळे गुरुजी कोणी जाऊ शकणार नाहीत, अशा वेळी आपद्धर्म म्हणून आपण आत्ता हे नको या करू आणि मग सगळी परिस्थिती सगळी सुरळीत झाली की आपण परत करू. तर त्यामुळे मग प्रबोधिनीमध्ये असं केलं होतं त्यावेळेला की ऑनलाईन पद्धतीने मग श्राद्धविधी केले होते. आणि प्रश्न असे आले होते की तांदूळ घरात असतो पण सगळं साहित्य श्राद्धाचं वेगळं आहे ना, म्हणजे काळे तिळ लागतात, दर्भ लागतात, हे सगळं उपलब्ध नव्हतं. त्यामुळे मग जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तो श्राद्धविधी करणं असा एक पर्याय त्यावेळी केला होता. मग त्या सगळ्या आमच्या पुरोहित गटाशी आमचं बोलणं माझं चालू होतं की काय प्रकारे आपल्याला हे करता येऊ शकेल. मग दर्भ नाही आहेत पण तुळशीचं झाड घरात असतं, मग तुळशीच्या काड्या वापरूया पिंड ठेवायला. मग माक्याची पानं नाही आहेत, मग तुळशीची पानं वापरूया. कारण या सगळ्यामध्ये पण भाव हा महत्त्वाचा होता. आणि एक टांगती तलवार होती की हे सगळं कधी संपणार आहे. पण ज्या व्यक्तींनी थोडं सामंजस्य दाखवलं त्यांच्यासाठी मग आपण नंतर 6 महिन्यांनी ते सगळे विधी हे केले. त्यामुळे अशा प्रकारे जर नाही शक्य झालं तर काही अडचण नाही. ह्याच्यामध्ये एक मुद्दाम सांगते, शास्त्रांनी पण पर्याय दिला ह्याला की समजा तुम्हाला शक्य नाही आहे, तुम्ही प्रवासात आहात किंवा तुम्ही आजारी आहात किंवा तुम्हाला श्राद्ध करण्याची आर्थिक मानसिक कुठलीच परिस्थिती नाही, मग काय करायचं. तर त्याच्यासाठी आपण सूर्याकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपल्या काखा दाखवायच्या सूर्याला हात वर करून, आणि त्याला अशी प्रार्थना करायची की मला श्राद्ध करण्याची इच्छा आहे पण मी या कारणाने हतबल असल्यामुळे तुला मी प्रार्थना करतो आहे की माझ्या जे दिवंगत आहेत त्यांना तू सद्गती दे. त्याच्यामध्ये रामायणातलं एक फार छान उदाहरण आपण घेऊ शकतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ती गोष्ट की श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासात होते. त्यावेळी राजा दशरथांचा मृत्यू झाला होता आणि रामाला जेव्हा ही बातमी कळली तर तो ज्येष्ठ पुत्र होता, त्यामुळे अर्थात श्राद्धाचा अधिकारी तो असल्यामुळे जरी भरतानी पुढे ते विधी सगळे केले, आपल्याला सगळं वर्णन सापडतं रामायणातलं सुद्धा सुंदर. तर मग त्यांनी काय केलं की जंगलामध्ये जी फळं उपलब्ध होती त्याचा त्यांनी गर काढला आणि त्याच्यापासून त्याने ते पिंड तयार केले. असा पण आपल्याला संदर्भ मिळतो की बोराच्या आकाराचे पिंड तयार केले आणि मग त्यांनी ते तिथे आपल्या सगळ्या दिवंगत पूर्वजांना, आपल्या वडिलांना त्यांनी ते अर्पण केलेत किंवा नदीमध्ये उभं राहून त्यांनी अर्घ्य दिलाय आपल्या पितरांच्या स्मरणार्थ. तर थोडक्यात काय की मला माझं कर्तव्य जर पूर्ण करायचं असेल तर जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये ते उत्तरं शोधून तुम्ही ते करू शकता. असे पर्याय तुम्हाला धर्मशास्त्राने उपलब्ध ऑलरेडी करून ठेवलेले आहेत.
तुम्ही आता जरा वेळापूर्वी भगवद्गीतेचा उल्लेख केला होता. सो गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये जो 25वा श्लोक आहे, त्याच्यात असं म्हटलं आहे की जे देवाची पूजा करतात ते देवाला मिळतील आणि जे पितरांची पूजा करतात ते पितरांना. सो हा श्लोक श्राद्धाच्या दृष्टीने आपण कसा इंटरप्रेट करायचा? भगवद्गीतेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाभारताचाच तो एक भाग आहे. आणि अर्जुन जेव्हा कर्तव्य दिग्मूढ झाला, आपले सगळे नातेवाईक समोर उभे आहेत आणि ऑब्व्हियसली त्याला असं वाटतं की मी आता काय करू, तेव्हा त्याला त्याच्या कर्तव्यापर्यंत नेण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाने त्याला केलेला हा उपदेश आहे. तुम्ही जो 9वा अध्याय म्हटलात तो राजविद्या राजगुह्य योग आहे, ज्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश जेव्हा कृष्ण करता आहेत स्वतः, तर कृष्ण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करतात. आणि भगवद्गीतेचे संदर्भ हे खूप वेगळ्या अर्थाने त्याचं तात्विक विवेचन खरं तर करता येऊ शकतं. कारण आपण 2ऱ्या अध्यायामध्ये म्हणतो की त्यांनी असं म्हटलंय की जसं आपण एक जुनं वस्त्र टाकतो आणि नवीन वस्त्र धारण करतो, वासांसी जीर्णानी यथाविहाय, तसंच आत्मा हा सुद्धा जुनं वस्त्र टाकतो आणि नवीन वस्त्र धारण करतो, त्यामुळे त्याचा शोक करू नको असंही कृष्णाने सांगितलंय. तसे वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ मिळतात. इथे ह्या अध्यायामध्ये त्याचा जर क्रम आपण पाहिला तर तो असा मध्ये श्लोक कुठेतरी 25वा, तर त्याच्या आधी आपल्याला असं दिसतं की कृष्ण काय सांगतो आहे की देवाची पूजा जे करतात ते देवाला जाऊन मिळतात, पितरांची पूजा जे करतात ते पितरांना जाऊन मिळतात, तरी सुद्धा हे सगळं शेवटी मलाच येऊन मिळतं. हे त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एक श्लोक असा आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः, हा असा तो श्लोक आहे की देव म्हणजे परमात्म्याला तुम्ही पान फूल फळ पाणी काहीही वा, काहीही नसलं तरी समर्पित भावानी तुम्ही 2 हस्तक 1 मस्तक हे जरी मला अर्पण केलं तरी सुद्धा मी त्याची काळजी घेणार आहे. आणि त्याच्यातला अतिशय सुंदर मला ते शब्द फार आवडतात आणि ते आपल्याला माहिती आहे, म्हणजे एकूण भारताच्या आर्थिक आपली कुटुंबाची घडी बसवणाऱ्या याचं ते प्रतीक आहे, योगक्षेमम वहाम्यहम. ते तिथूनच आलेलं आहे. भारतीय जीवन विमा निगम अशी एक जाहिरात त्याची होते, त्यांचं स्लोगन आहे योगक्षेमम वहाम्यहम. हे कृष्णाने ह्या अध्यायात सांगितलेलं आहे की मी सगळ्यांचा योगक्षेम चालवीन. म्हणजे जे देवांची पूजा करतात ते देवाला जाऊन मिळतील, जे पितरांची पूजा करतात ते पितरांना जाऊन मिळतील. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की श्राद्ध करू नये, कारण शेवटी परमात्मा तत्व आहे. आणि हे कशासाठी सांगितलंय की ही मोक्षाकडे जाण्याची पायरी आहे. आता देव पितर ह्या वेगवेगळ्या योनी आहेत, हे मी मगाशी सांगितलं. त्यामुळे तुम्ही श्राद्ध केलं, दिवंगताला काय पुढे गती मिळेल मला माहिती नाही, कारण आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही म्हणही आपल्याकडे आहे आणि तो एक वेगळा पारलौकिक अनुभव आहे अर्थातच आदरपूर्वक. तर त्यामुळे मी इथे राहून काय करू शकते की जो गेलाय त्याचं स्मरण करणं, त्याच्या गतीसाठी प्रार्थना करणं हे मी करू शकते. आणि हे सगळं शेवटी कुठे जाऊन मिळणार आहे तर आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छती. असं आपल्याकडे कृष्णाबद्दलच म्हटलंय की ज्याप्रमाणे आकाशातनं जे माणी पडतं ते कुठे जातं तर ते सगळं सागरालाच जाऊन मिळतं शेवटी एका ठिकाणी. त्याप्रमाणे तुम्ही सर्व देवांना केलेला नमस्कार हा त्या विष्णूला म्हणजे कृष्णाला जाऊन मिळतो. आणि या सगळ्यावरती अर्थात कृष्णाचं आधिपत्य आहेच. तर त्यामुळे श्राद्धाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर आपल्याला महाभारतामध्येही हे संदर्भ मिळतात की महाभारताच्या त्या दुर्दैवी सगळ्या युद्धानंतर जे कोणी गेलेले होते त्यांचा दहनाचा विधी हा केला गेला, त्यांचं स्मरणपूर्वक श्राद्ध केलं गेलं. किंवा भीष्म शरपंजरी होते, कारण दक्षिणायन सुरू होतं आणि उत्तरायण सुरू होण्याची ते वाट बघत होते, कारण उत्तरायणामध्ये जर तुम्हाला सद्गती प्राप्त होते जर तुमचा मृत्यू उत्तरायणामध्ये झाला तर हे असे सगळे संदर्भ आपल्याला मिळतच असतात. तर त्यामुळे त्याचा श्राद्धाशी तशार्थी थेट संबंध नाही. आणि मुळामध्ये आपण एखाद्या ग्रंथातला एखादा श्लोक किंवा एखादा मंत्र हा जेव्हा असा पटकन वेचून घेतो तेव्हा त्याच्या मागचं पण आपल्याला पाहायला लागतं. हे ह्याच्यामध्ये महत्वाचं सांगायला लागतं. तर त्यामुळे प्रत्येक वेळेला ते शब्द आणि ती संकल्पना हे एकमेकांशी संबंधित असतीलच असं नाही. ते कुठल्या काळामध्ये का आणि कोणाला उद्देशून सांगितलं गेलंय हे पण लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन होऊ शकतं. बरोबर, चेरी पिकिंग करून चालणार नाही, प्रॉपर कॉन्टेक्स्ट सेटिंग पाहिजे. बरोबर, म्हणून मी हे मागचे पुढचे 2-3 श्लोक सांगितले की तो योगक्षेम
योगक्षेम व्हायला समर्थ आहे. पण ह्याचा अर्थ मी श्राद्ध करायचं नाहीये माझ्या दिवंगताचं असं नाहीये, कारण ते माझ्या कर्तव्यामध्ये येतं, माझ्या प्रेमामध्ये येतं. त्यामुळे जे काही होईल तो योगक्षेम तो माझा पाहणारच आहे आणि मी माझ्या प्रत्येक कृतीमध्ये तो दडलेलाच आहे. यत् करोषि यदश्नासी, मी काहीही केलं तरी ते परमेश्वरच करतो आहे, माझ्या दोन्ही हातात परमेश्वर आहे. आपल्यामध्ये आपण त्या चैतन्याचाच अंश आहोत, पण तरी सुद्धा जेव्हा ते चैतन्य बाहेर पडतंय शरीरातून तेव्हा त्याचं स्मरण होणं हे माणूस म्हणून मागे जे राहिलेले आहेत त्यांचं कर्तव्य तर निश्चितच आहे. PhD साठी तुम्ही श्राद्ध हा विषय कसा निवडला? विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो समाजापर्यंत पोहोचावा अशा इच्छेतनंच खरं तर मी त्याच्यावरती संशोधन करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही माझ्या परिचयात जसं सांगितलं तसं पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी हे जे शैक्षणिक संस्था किंवा केंद्र आहे तिथे संस्कृती संशोधिका नावाचा एक विभाग 1990 पासून कार्यरत आहे. आता त्याला 50 वर्ष जवळजवळ होतील स्थापनेला. तिथे पौरोहित्य विभाग आहे. या पौरोहित्य विभागामध्ये 1998 पासनं म्हणजे माझ्या महाविद्यालयीन काळापासून मी तिथे जायला सुरुवात केली आणि तिथे पौरोहित्य शिकवायला मी सुरुवात केली. कारण ही संस्कृतच्या अभ्यासाची सगळी पार्श्वभूमी होती. MA ला वेदांचा अभ्यास मी करत होते आणि त्यावेळेलाच माझे जे मार्गदर्शक त्यावेळेचे माननीय यशवंतराव लेले यांनी मला सुचवलं की अगं तू संस्कृतची आहेस तर तू पौरोहित्यही शिकव. त्यामुळे पौरोहित्य शिकवायला मी सुरुवात केली. त्यानंतर माझे तिथले दुसरे मार्गदर्शक विश्वनाथजी गुर्जर यांनी सुद्धा सातत्याने मला प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे पौरोहित्य वर्गामध्ये गेली 20-22 वर्ष सातत्याने मी प्रशिक्षण दिलं. तिथल्या पोथ्या ज्या आहेत, ज्या पोथ्यांच्या माध्यमातून संस्कार समाजात केले जातात, अशा जवळजवळ 17-18 पोथ्यांचं संशोधन करून त्या पोथी निर्मिती करण्याचं कामही मी केलं. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा मी वर्गात शिकवत होते त्यावेळेला मग वर्गात जी शिकलेली मंडळी असतात ती जेव्हा उत्तम तयार होतात तेव्हा ती समाजामध्ये जाऊन पौरोहित्य करायला लागतात. आणि तुम्हाला माहिती असेलच की ज्ञानप्रबोधिनीमध्ये आपण महिला आणि पुरुष सर्व जाती जमातीचे यांना प्रशिक्षण देतो. तर असा हा मोठा समूह जेव्हा समाजामध्ये पौरोहित्य करण्यासाठी जायला लागला तेव्हा मुख्यत्वे करून ज्या शंका येत होत्या लोकांना त्या श्राद्ध किंवा दाहकर्म या विधींच्या यायला लागल्या. अच्छा. मी MPhil जे केलं ते मी स्त्री पौरोहित्य या विषयात केलं. याचं कारण असंच होतं की 2002 पासनं साधारण समाजामध्ये महिला पौरोहित्य हे जास्त ठाशीवपणे दिसायला लागलं होतं. त्याच्या आधी उद्यानप्रसादच्या शंकरमामा थत्तेनीही अनेक महिलांना पौरोहित्याचं प्रशिक्षण दिलं, पण पाठोपाठ प्रबोधिनीही येत होती या क्षेत्रामध्ये. आणि मग खरंच महिलांना ह्याचा अधिकार आहे का हे फक्त म्हणण्यासाठी आहे का, खरंच काहीतरी क्रांतिकारक आपल्याला वाटतंय म्हणून आपण करतोय, असं होऊ नये याच्यासाठी म्हणून एक संशोधनाचं अधिष्ठान या सगळ्या विचाराला असलं पाहिजे. म्हणून मी स्त्री पौरोहित्य या विषयामध्ये डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिव्हर्सिटीतनं MPhil केलं. ते करत असतानाच मला लक्षात आलं की संशोधनाचं जर अधिष्ठान असेल तर एखादा विषय आपण खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकतो. आणि त्यामुळे श्राद्धाविषयी येणाऱ्या शंका, दाहकर्माविषयी येणाऱ्या शंका यासाठी मला बरेचसे ग्रंथ त्यावेळी पाहायला लागत होते, कारण आपण मूळ स्रोताकडनं माहिती घेतल्याशिवाय काही मांडूही नाहीये. तर त्यानिमित्ताने माझ्याकडे बरीच माहिती किंवा डेटा हा खूप चांगल्या प्रकारे गोळा झाला होता. आणि मग PhD करायची तर ती अशा विषयात असली पाहिजे की फक्त माझ्या नावाच्या आधी असं लावून उपयोग नाही खरं तर, कारण ते होतच. आणि मग तो थिसिस कुठेतरी लायब्ररीमध्ये आपण तो जमा करतो. तर असा विषय हवा की ज्याची समाजाला मुख्यतः गरज आहे, ज्याच्याबद्दल खूप शंका आहेत आणि आजच्या काळातली नवी पिढी आहे ही खूप सायंटिफिक अप्रोचनी या सगळ्याकडे बघत असते. त्यामुळे त्यांचं समाधान करणारी उत्तरं जर द्यायची असतील तर ह्याच्यावर संशोधन, आणि तेही PhDचं संशोधन ह्याला पर्याय नव्हता. आणि त्यामुळे मग तेव्हा श्राद्ध हा विषय अभ्यासासाठी घेतला आणि डॉक्टर नारायण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मग हे सगळं संशोधन मी पूर्ण केलं. शेवटचा प्रश्न आर्या तुमच्यासाठी, श्राद्ध आणि आधुनिकतेची कशी सांगड घालता येईल? माझा आवडता प्रश्न नेहमी, कारण माझा तो हायपोथेसिसच होता खरं तर श्राद्धाबद्दल खूप वेगवेगळी मतं प्रचलित आहेत. ती मुख्यतः अनुभवाच्या आधारे आलेली आहेत. आणि मी जो सर्व्हे केलेला होता त्या सर्व्हेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची मतं दिसली. म्हणजे अगदी मी संन्यासी व्यक्तींच्या पण मुलाखती घेतल्या होत्या ज्यांनी संन्यास घेण्यापूर्वी आत्मश्राद्ध केलेलं असतं, म्हणजे स्वतःचं श्राद्ध ते करतात की माझ्यासाठी आता मी संपलो, आणि मग संन्यासानंतर दुसरं नाव त्यांचं घेतलं जातं. ही पद्धत मी असं
एका पॉडकास्टमध्ये ऐकलं की नागा साधू स्वतःसाठी करून घेतात स्वतःचं श्राद्ध. अगदी करतात. किंवा मी रामकृष्ण मठाचे जे माझ्या परिचित स्वामी जे आहेत त्यांच्याशी पण बोलले होते, तर तेव्हा त्यांच्याकडेही ही पद्धत आहे की बेलूर मठामध्ये असं श्राद्धाचे विधी करून घेतले जातात. त्यात तो संन्यास प्रक्रियेचा भाग आहे, श्राद्ध असं म्हणून नाहीये. संन्यास घेण्यापूर्वीच्या त्या सगळ्या विधींमध्ये ते येतं की आत्मश्राद्ध करणं, म्हणजे ह्या देहाचा आता माझा काही संबंध तशा अर्थी नाही, माझ्या कुटुंबाशी माझा आता तशा अर्थी संबंध नाही, मी पूर्ण ह्या परंपरेला आता वाहून आहे, म्हणून ते श्राद्ध केलं जातं जेव्हा असे साधू करतात. कारण त्यांचा भौतिक जगाशी किंवा कुटुंबाशी समाजाशी तशा अर्थी काही संपर्क आता उरत नाही, म्हणून ते श्राद्ध आहे की माझ्यासाठी मी मेलो, माझं पुढचं आयुष्य हे समाजाचं किंवा ईश्वर चिंतनात घालवण्यासाठी आहे. की सुंदर कल्पना खरं तर त्याच्यामध्ये संन्यासी माणसासाठी असते. तर ही श्राद्ध आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची केली जातात, त्याच्यामध्ये धारणा खूप वेगवेगळ्या आहेत. पण आधुनिक काळामध्ये आपण जेव्हा श्राद्धाकडे बघतो, आणि त्याच्यासाठीच मी ते खरं तर सर्वेक्षण केलं होतं, तर खूप डायव्हर्स मतं त्याच्यामध्ये आली. काही लोकांना वाटत होतं की ते विधीपूर्वकच सगळं झालं पाहिजे तरच त्या गेलेल्या व्यक्तीला काय मोक्ष मिळतो, मग तो आपल्या कुटुंबाला त्रास देत नाही, आपल्या सगळ्या गोष्टी पुढे नीट होतात. अशा प्रकारच्या धारणांपासून काही माणसांनी दिलं होतं की मी हे काही मानतच नाही. आणि एका व्यक्तीने तर असं सांगितलं होतं की मी सांगितलंय की मी गेल्यानंतर मला उचला आणि तिथे फर्नेसमध्ये नेऊन टाका. इतकी रेंज आहे म्हणजे थोडक्यात. पण आधुनिक काळामध्ये आपण जर श्राद्धाकडे जर पाहायचं असेल तर तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही श्राद्ध जरूर करा, असं मला एक अभ्यासक म्हणून म्हणावं असं वाटतं. माझ्या स्वतःबद्दल जर सांगायचं झालं तर माझे आई वडील दोघंही आता नाही आहेत. माझी आई सवाष्ण गेली कारण माझे वडील तेव्हा हयात होते. असं म्हटलं जातं, धर्मग्रंथांमध्येही असं सांगितलंय की त्या पती गेला की त्या सधवा पत्नीचं हे करू नये, म्हणजे तिचं बंद करावं, अविधवा नवमी श्राद्ध. पण मी विधी करत नाही, पण मी एका गरजू महिलेची ओटी आजही भरते. कारण वडील गेले किंवा आई गेली याच्यापेक्षा त्यांचं स्मरण माझ्याकडनं होणं हे मला सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि कसं असायचं की पूर्वीच्या काळी सगळ्यांना ते सातत्याने करणं शक्य असेल असं नाही, त्यामुळे मग तिचा पती गेला की ते तिचं सौभाग्य संपलं असं म्हणून सांगायचं की ते व्रत आता तुम्ही थांबवा. पण मी माझ्या परीने एक अभ्यासक म्हणून ते चालू ठेवलं. याचं कारण असं होतं, माझी आई गेली तेव्हा मी 8वीत होते आणि सडन डेथ होती तिची. तो शी वॉज अ डॉक्टर, पण तिलाच कळलं नाही की तिला हार्ट अटॅक आला आणि ती गेली अनफॉर्च्युनेटली. आणि त्यावेळेला पहिल्यांदा मी ते सगळे विधी पाहिले होते. आणि त्या वयामध्ये मला हे प्रश्न पडले की हे सगळं खरंच तिच्यापर्यंत पोहोचणार आहे का. तिच्या मासिक श्राद्धाची पानं मी वाढली होती, माझे वडील विधी करत होते आणि त्या गुरुजींनी आम्हाला ते सगळं समजावून सांगितलं होतं. आणि त्या परिस्थितीमध्येही ते सगळं समजून घेणं हे माझ्यासाठी फार वेगळा अनुभव होता, कारण माझे वडील खूप प्रागतिक विचारांचे होते. त्यामुळे ते म्हणाले हे तुला समजलं पाहिजे. किंवा आईला अग्नी द्यायला ते मला घेऊन गेले होते ॲट द एज ऑफ 13 ओनली. की ते म्हणाले की तू मुलगा नाहीयेस, कारण मी एकुलती एक आहे, मुलगा नाहीयेस, पण तू तिच्या गर्भातनं आली आहेस ना, त्यामुळे हा तुझा अधिकार आहे जो मी तुला देतो आहे बाप म्हणून. आणि ते मला घेऊन गेले. आम्ही दोघांनी मिळून ते सगळं केलं होतं. माझे वडील गेले त्यावेळी सुद्धा बाबांचं मीच सगळं केलं होतं. आणि हे सगळं करत असताना जे प्रश्न माझ्या मनात होते त्याची उत्तरं मी स्वतःच्या अभ्यासात आधी स्वतःसाठी शोधली. समाज हा खूप पुढे राहिला आणि मग त्यातनं एक माझी भूमिका मी तयार केली की आधुनिक काळामध्ये जरी आपल्याला हे करून आवश्यक असेल आणि ते केलं तरी पुरेल, कारण माझी कृतज्ञता त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. आई वडिलांची आठवण तर कधीच संपत नाही, पण तरी सुद्धा कृतिरूप कोणाला तरी देणं, कारण मी समाजाची एक गरज या निमित्ताने फुलफिल करते. पर्यावरणाचा आपण जर विचार केला तर तुम्ही झाडं लावू शकता, मी या सगळ्याचा उल्लेख केला. तुम्ही लोकांच्या पाण्याची सोय करू शकता, अनाथ प्राण्यांना आश्रय देणं, अशा प्रकारचे पण संदर्भ आपल्याकडे सापडतात दानामध्ये. मग आता आपल्याला बरेचदा पेट अडॉप्शनसाठीचे कॅम्प्स लागतात. तर समजा एखादी व्यक्ती गेलेली आहे आणि तिला एखाद्या पेटची आवड असेल तर त्यांनी जावं आणि एखादं पेट अडॉप्ट करावं जर त्यांना शक्य असेल तर. पण जर पूर्ण जबाबदारी घेणं शक्य असेल तरच ते करावं असं पण आहे. तर त्यामुळे श्राद्धाकडे आपण वेगवेगळ्या दृष्टीने पाहू शकतो. विधीपूर्वक श्राद्ध करणं आणि त्याच्यामुळे दिवंगताला गती मिळेल का नाही याच्याविषयी मी खरंच कधीही काही मांडत नाही, कारण हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे आणि परंपरेने जर चालत आलंय त्याच्यावर अनेकांचा विश्वास असतो जो योग्य आहे त्यांच्या बाजूने. पण मला असं नेहमी वाटतं की श्रद्धेने करणं
म्हणजे श्राद्ध आहे. मग त्याचे कुठलेही फॉर्म्स तुम्ही वापरा. तुम्हाला विधीपूर्वक करणं शक्य झालं तुम्ही तसं करा, कुठल्याही पद्धतीने तुम्ही करा, किंवा तुम्ही नुसतं दान द्या, तुम्ही गरजूला जेवायला बोलवा, वृक्षारोपण करा, पाणपोई घाला, ग्रंथ द्या, किंवा आपण हल्ली असं करतो की वेगवेगळ्या वृद्धाश्रमांची संख्या खूप आहे दुर्दैवानी आज, किंवा ऑर्फनेज पण खूप आहेत, किंवा पेट्सची ऑर्फनेज पण खूप आहेत. तर ह्या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी देणं हे सुद्धा एक प्रकारचं श्राद्धच आहे, की आपल्या दिवंगताच्या त्या तिथी जर माहिती नसेल, अलीकडे तिथी माहिती नसते, मग तारखेला पण जा आणि आवर्जून स्मरण करा. त्या व्यक्तीचा जो जन्मदिवस असतो त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे स्मरण करू शकता. हो, म्हणजे निधन तिथीला तर करतोच, पण आपल्याला आपल्या आईवडिलांचे जन्मदिवसही माहिती असतात. म्हणजे जिवंतपणी तर ते करायचंच, पण गेल्यावर सुद्धा त्या दिवसाला ते स्मरण केलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारे संधी घेऊ शकता. काहीच करायचं नाही असा एक खूप वेगळा भाव समाजामध्ये आज दुर्दैवाने बघायला मिळतो. आज खूप सामाजिक प्रश्न आहेत की आई वडील इथे आहेत, मुलं बाहेर आहेत, किंवा त्यांच्या नातेसंबंधांमध्ये खूपदा ताणतणाव असतात. आज न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, लोक एकमेकांबरोबर राहत नाहीयेत. थोडं काय म्हणतो तसं आपण शिक्षणाने आलेलं स्वातंत्र्य असेल किंवा पैशाने आलेलं स्वावलंबन असेल, हे सगळं मान्य जरी केलं तरी मला स्वतःला असं वाटतं की आपले जे कोणी गेलेले आहेत त्यांच्याबद्दलची श्रद्धा ही कुठेही आपल्या मनातनं तुटता कामा नये. जर तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट आहात तर तुम्ही हे केलं पाहिजे, समाजाप्रती दिलं पाहिजे, आपलं जे कोणी गेलेत त्यांच्या स्मरणार्थ म्हणून. त्यामुळे ह्यातला कुठलाही फॉर्म तुम्ही वापरा, किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जे काही करावं असं वाटेल ते तुम्ही करा. त्यांना एक नवी परंपरा चांगली अर्थात समाजाला मिळेल. पण श्राद्ध म्हणजे ते दिवंगताचं श्रद्धापूर्वक स्मरण हे आवर्जून करा, असं मात्र मला सगळ्यांना नक्की सांगावं असं वाटतं. थँक्यू सो मच आर्या. खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की बऱ्याच शंका असतात या विषयाबाबत लोकांमध्ये, तर आय एम शुअर आमच्या प्रेक्षकांनाही बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं यातनं मिळाली असतील. थँक्यू सो मच आर्या. नथिंग इज मोर प्युरिफाईंग दॅन नॉलेज. पूर्वजांचे ऋण फेडण्याचा एक नम्र प्रयत्न म्हणजे श्राद्ध. विथ दॅट थॉट सासे सखी विल साइन आउट. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.